जय श्रीकृष्ण. नमस्कार मित्रांनो. भगवद्गीतेवर खूप लोकांनी काम केले आहे. त्यांनी आपापल्या पद्धतीने भगवद्गीता समजावून सांगितली आहे आणि खूप वेळा तुम्ही भगवद्गीता ऐकली सुद्धा असेल. पण आज मी तुम्हाला भगवद्गीता एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगणार आहे. भगवद्गीतेमधील ज्ञानाला आपण जेवढे समजून घेईल तेवढे ते कमीच आहे. भगवद्गीता ही मूळ संस्कृतमध्ये लिहिलेली आहे, पण भगवद्गीतेचे बरेच अनुवाद मराठी, हिंदी, इंग्लिश आणि इतर भाषेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आता तुम्ही म्हणाल की असे काय विशेष आहे भगवद्गीतेमध्ये की ज्यामुळे ती वेळोवेळी खूपच आवश्यक आणि मार्गदर्शक होत आहे. एकदम सोप्या भाषेत सांगायचे झाले तर भगवद्गीता एक उत्तर आहे. भगवद्गीता एक उत्तर आहे जगातील प्रत्येक प्रश्नाचे. आपल्या आयुष्याच्या निवडीत असा एकही प्रश्न नाही की ज्याचे उत्तर श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये देत नाहीत. कोणतीही शंका, परेशानी, चिंता, राग आणि कोणत्याही प्रकारची दुविधा त्यांचे उत्तर आहे भगवद्गीता. या भगवद्गीतेमधील ज्ञान घेऊन कित्येक लोकांनी आपले जीवन बदलून टाकले आहे. आता तुम्ही हा विचार करत असाल की भगवद्गीतेमध्ये फक्त हे सांगितले आहे की देवाची पूजा कशी करायची, तर तुम्ही एकदम चुकीचे आहात. भगवद्गीता हा एक असा ग्रंथ आहे जो आपल्याला आयुष्य जगण्याची पद्धत शिकवतो. तुम्ही या व्हिडिओ मधले जर रहस्य जाणून घेतले तर तुम्हाला कुठलाच दुसरा मोटिवेशनल व्हिडिओ बघायची गरज नाही. असे एखादे लक्ष्य नाही जे की तुम्हाला मिळवता येणार नाही. आता तुम्ही म्हणाल की हे कसे पॉसिबल होईल, तर यासाठी शांततेने बसून या व्हिडिओ मधील सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा त्या गोष्टी ऐकाव्या लागतील आणि समजून घ्याव्या लागतील. आणि त्या गोष्टी समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे बघावा लागेल. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही मध्येच सोडून जाऊ इच्छिता तर कृपा करून तुम्ही या व्हिडिओला इथेच सोडून जा. कारण अर्धवट मिळवलेले ज्ञान पूर्ण मिळवलेल्या ज्ञानापेक्षाही घातक असते. आणि स्वतः भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये म्हटले आहे की कधीच त्या माणसाला जबरदस्ती ज्ञान देऊ नये जो त्याला घेऊ इच्छित नाही. मित्रांनो, आजकाल वेळ कोणाकडेच नाही. लोकांना आपल्या स्वप्नांना खूप लवकर पूर्ण करायचे आहे. खूप लवकर करोडपती व्हायचे आहे. शॉर्टकट मधून त्यांना सर्व काही शिकायचे आहे. पण एक वेळ तुम्ही तुमच्या स्वतःलाच विचारा की जर तुमची स्वप्ने एवढी मोठी आहेत तर या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तुमचे ज्ञान देखील मोठे असणे गरजेचे आहे की नाही. तुमच्या मोटिवेशनचा आधार सुद्धा खूप मोठा असला पाहिजे की नाही. असं तुम्हाला खूप वेळा वाटत असेल की जेव्हा आपण एखादा मोटिवेशनल व्हिडिओ बघतो तोपर्यंत आपण मोटिवेट राहतो, पण जेव्हा आपण एखादे काम किंवा अभ्यास करायला सुरुवात करतो तेव्हा माहीत नाही की आपला जोश कुठे निघून जातो. या पृथ्वीवरील सर्वात पहिले, या पृथ्वीवरीलच नाही तर या ब्रह्मांडातील पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचरचे सर्वात मोठे मोटिवेशनल स्पीकर म्हणजेच भगवान श्रीकृष्ण. त्यांनी आजच्या दिवसापूर्वी ना जाणो किती वर्षापूर्वी महाभारताच्या युद्धामध्ये असे ज्ञान दिले होते की जे आजच्या 21व्या काळातील लोकांवर, त्यांच्या लाईफस्टाईलवर देखील पूर्णपणे अगदी फिट बसते. भगवद्गीतेमधून आपल्याला हे शिकायला मिळते की या जगामध्ये स्वप्न कशी पूर्ण केली जातात, पर्सनॅलिटी कशी बनवतात, पॉझिटिव्ह एनर्जी कुठून मिळवली जाते, आनंद काय असतो, दुःख काय असते, कितीही मोठ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन कसे शोधायचे, डिसिजन कसा घ्यायचा, इमोशनली स्टेबल कसे राहायचे, एखाद्या बिझनेसला सक्सेसफुल कसे बनवायचे, मेहनत कशी केली जाते, आपण काय आहोत आणि कोण आहोत, आयुष्य जगण्याचा योग्य मार्ग कोणता आहे, मेल्यानंतर आपल्यासोबत काय होते, हे विश्व कसे निर्माण झाले, खरोखरच देव आहे का, आणि देव असेल तर तो कुठे आहे, तुम्ही पुनर्जन्म घेणार आहेत की नाही, हे आयुष्य रिअल आहे की फक्त एक इल्युजन आहे. मित्रांनो, भगवद्गीतेच्या ज्ञानाने एक दुःखी आणि हरून बसलेल्या, धनुष्य खाली टाकलेल्या अर्जुनाला महाभारतातील सर्वश्रेष्ठ योद्धा आणि विजेता बनवले. तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये एखाद्या ध्येयाला धरून पुढे जात असाल तर तुम्ही देखील तुमच्या आयुष्यातील युद्धाच्या मैदानातील अर्जुन आहात. त्यामुळे भगवद्गीतेमधील या ज्ञानाला जाणून घेणे तुमची चॉईस नाही तर तो तुमचा अधिकार आहे. भगवद्गीतेला 3 भागामध्ये विभागले आहे. त्याच्या प्रत्येक भागामध्ये 6 अध्याय आहेत. त्वम, तप, अशी. भगवद्गीतेचा पहिला अध्याय आपल्याला त्वमविषयी सांगतो. त्वम म्हणजेच तू, प्रत्येक माणूस. इथे भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की तुम्ही समजून घेतले पाहिजे की तुमच्या जीवनाचा अर्थ काय आहे आणि तुम्ही त्याप्रमाणे काम केले पाहिजे. भगवद्गीतेच्या दुसऱ्या भागामध्ये तपविषयी सांगितले आहे.
याचा अर्थ आहे की सुप्रीम रियालिटी म्हणजेच भगवान. इथे भगवान श्रीकृष्ण सांगतात की प्रत्येक ठिकाणी मी आहे, सर्व गोष्टींमध्ये मी आहे. भगवद्गीतेचा 3रा भाग आपल्याला अशी विषयी सांगतो. अशी म्हणजे देव आणि माणूस यांच्यामधील नाते. इथे भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे जग 3 गुणांनी बनलेले आहे. तामस म्हणजे अज्ञान किंवा अंधार, राजस म्हणजे कर्म आणि सत्व म्हणजेच संतुलन. या तिन्ही गोष्टी आपल्याला बांधून ठेवतात आणि सत्यतेचा परिचय करून देतात. तर मित्रांनो, चला आता मी तुम्हाला घेऊन जातो कुरुक्षेत्रातील सर्वात मोठ्या युद्धामध्ये, जिथे युद्ध करण्यासाठी कौरव आणि पांडव एकमेकांसमोर उभे आहेत. अध्याय 1 अर्जुन विषाद योग. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात आपल्याला हे शिकायला मिळेल की अशी कोणती गोष्ट आहे जी की आपल्या समोर जाण्यापासून थांबवते. भलेही तुम्ही खूप ज्ञानी असाल, तुमच्यामध्ये क्षमता असेल, परंतु एका गोष्टीमुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही आणि तुमचे काम तुम्ही करू शकत नाही. त्याचबरोबर स्वप्नामधून वास्तवामध्ये माणूस कसा बदलला जातो हे देखील आपण या अध्यायात जाणून घेणार आहोत. कौरवामध्ये दुर्योधन खूप आनंदित होता, कारण त्यांच्याकडे खूप मोठी सेना होती. भीष्म पितामह, गुरु द्रोणाचार्य आणि गुरु कृपाचार्य यासारखे खूप मोठे मोठे योद्धे होते. कर्ण, अश्वत्थामा यासारखे नेहमी युद्धामध्ये विजय ठरणारे शूरवीर होते. पांडवांच्या सेनेमध्ये भीम, अर्जुन, भगवान श्रीकृष्ण, अभिमन्यू, श्रेष्ठ शूरवीर, बलशाली दृष्टकेतू, काशीराज आणि कुंतीचे 5 पुत्र होते. आता हे युद्ध पूर्णपणे पारिवारिक होते. पांडव आणि कौरवांसाठी गुरु द्रोणाचार्य आणि कृपाचार्य एकच होते. आजोबा भीष्म पितामह देखील एकच होते. पांडव आणि कौरव हे देखील सख्खे चुलत भाऊ होते. पण इथे प्रत्येक जण जिंकण्याच्या हेतूने आला होता. जेव्हा रणभूमीमध्ये शंख वाजवून युद्धाची घोषणा करण्यात आली, तेव्हा अर्जुन आपल्या सारथी भगवान श्रीकृष्णाला म्हणाले, हे कृष्ण, माझा रथ दोन्ही सेनेच्या मध्यमागे नेऊन उभा करा. मला बघू द्या की मला युद्धामध्ये कोणाकोणाला हरवायचे आहे. अर्जुन असे म्हटल्याबरोबर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचा रथ रणभूमीमध्ये अशा ठिकाणी नेऊन उभा केला जिथे कौरवांच्या सेनेमध्ये गुरु द्रोणाचार्य, दादा भीष्म पितामह उभे होते आणि गुरु द्रोणाचार्यांनी अर्जुनाला धनुष्य चालवायला शिकवले होते. अर्जुनाने रणभूमीमध्ये जिकडे तिकडे बघितले, सर्व बाजूंनी अर्जुनाला आपल्या परिवारातील लोकच दिसत होते. हे बघून अर्जुन खूप दुःखी झाले आणि श्रीकृष्णाला म्हणाले, इथे प्रत्येक व्यक्ती माझ्या परिवारातील आणि नातेवाईकामधीलच आहे. मी आपल्याच लोकांना युद्धामध्ये मारू शकत नाही. मला या राज्यासाठी तर काय, पण जर मला कोणी 3 लोक दिले तरीही मी असे युद्ध करणार नाही ज्यामध्ये मला माझ्या परिवाराला आणि नातेवाईकांनाच मारावे लागेल. हे कृष्ण, युद्धाच्या इच्छेने उभ्या असलेल्या सर्वांना पाहून माझे अंग गळून जात आहे. तोंडाला कोरड पडली आहे, शरीराला कंप सुटला आहे आणि हातातून धनुष्य गळून पडत आहे. अंगाचा दाह होत आहे. त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही. युद्धात सर्वांना मारून मी सुखी होईल असे मला वाटत नाही. मला राज्य नको आणि सुखही नको. या प्रकारे अर्जुन पूर्णपणे दुःखी होऊन आणि स्वतःलाच दोष देऊन आपला धनुष्य सोडून रथामध्ये परत येऊन बसले. मित्रांनो, भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला हे शिकायला मिळते की वास्तविकता ही विचारांपेक्षा वेगळी असते. जेव्हा आपण एखादे काम करण्याच्या हेतूने जातो तेव्हा आपल्याला माहीत नसते की तिथे काय होणार आहे. जेव्हा आपल्याला एखाद्या वाईट गोष्टीचा सामना करावा लागतो तेव्हा आपण आपला संयम गमावून बसतो आणि घाबरून गेल्यावर आपण आपलेच खरे रूप विसरून जातो. भलेही अर्जुन युद्धामध्ये पारंगत होते, भलेही ते युद्ध करण्यासाठी रणांगणामध्ये धनुष्य घेऊन आले होते, पण युद्ध फक्त शस्त्र चालवता येऊन जिंकता येत नाही, तर त्यासाठी युद्ध जिंकण्याचा हेतू पाहिजे, इमोशनल स्टॅबिलिटी पाहिजे. युद्धाच्या मैदानामध्ये येऊन अर्जुनाला आपल्या परिवाराचा आणि आपल्या गुरुजनांचा मोह झाला होता. त्यामुळे अर्जुन दुःखी झाले होते आणि त्यामुळे ते युद्ध करण्याचा निर्णय घेऊ शकत नव्हते. या अध्यायामधून आपल्याला हे देखील शिकायला मिळते की आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला कोणी थांबवणारे असेल तर तो म्हणजे आपला मोह, आपली अटॅचमेंट. सकाळी तुम्ही लवकर उठू शकता, पण तुम्हाला झोप आणि आळसाचा मोह होतो. अर्जुन क्षत्रिय होते आणि युद्ध करणेच त्यांचे काम होते आणि त्यांनी युद्धकलेमध्ये मास्टरी मिळवली होती, पण ते आपली फॅमिली
आणि आपल्या गुरुजनांच्या अटॅचमेंटमध्ये येऊन ते आपले कर्म विसरून गेले. यामुळे आयुष्यामध्ये जर आपल्याला संकटाचा सामना करायचा असेल तर आपल्याला आपला मोह, आपल्या अटॅचमेंटला सॅक्रिफाईस करता आले पाहिजे. तुम्ही याला या प्रकारे देखील समजू शकता की समजा तुम्ही कोणासोबत प्रेम करत आहात आणि तो माणूस तुमच्या प्रेमाची किंमत करत नाही, तर अशामध्ये तुम्हाला त्या व्यक्तीचे प्रेम मिळवण्याचा मोह नाही झाला पाहिजे. मोह कोणत्याही प्रकारचा असो, पण जोपर्यंत तो मोह तुमच्यामध्ये आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्याचे अर्जुन बनू शकत नाही. अध्याय 2 सांख्ययोग. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला आत्मा, पुनर्जन्म, मृत्यू, इमोशनल स्टॅबिलिटी आणि डिसिजन मेकिंग बद्दल शिकायला मिळते. रागाचे सर्वात मोठे कारण आणि त्याचे सोल्युशन काय आहे हे सुद्धा शिकायला मिळते. कसे तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहू शकता, मेहनत कशी केली जाते हे देखील या अध्यायातून आपल्याला शिकायला मिळते. जेव्हा अर्जुनाने युद्ध करण्यास नकार दिला तेव्हा सारथी श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुन, तुला अचानक काय झाले आहे? ज्या प्रकारच्या कमजोर गोष्टी तू बोलत आहेस त्या गोष्टी तुझ्यासारख्या महान योद्ध्याकडून बोलणे चांगले वाटत नाही. त्यामुळे तू तुझ्या मनाच्या कमजोरीला सोडून युद्धासाठी तयार हो. अर्जुन म्हणाले, मी कशा प्रकारे माझ्याच गुरुजनाला, माझ्याच आजोबाला मारण्यासाठी धनुष्य चालवू? हे तर नेहमी माझ्यासाठी देवासारखे आहेत. हे युद्ध करण्यापेक्षा चांगले आहे की मी भिकारी बनू. आपल्याच माणसांना जर मारले तर जिंकण्यामध्येही माझी हार आहे. मी बरोबर आणि चुकीचे समजू शकत नाही. त्यामुळे हे परमेश्वरा, माझे मार्गदर्शन करा. श्रीकृष्ण स्मित हास्य करून अर्जुनाकडे बघत होते. श्रीकृष्णाकडे कुणी काही मागेल आणि ते देणार नाहीत असे कधी होईल का? आणि इथूनच सुरू होते भगवद्गीतेचे हे ज्ञान, जे की तुम्ही अर्जुन बनून शांतपणे आणि विचारपूर्वक ऐकले पाहिजे आणि समजून घेतले पाहिजे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुन, तुला हे अचानक काय झाले आहे? तुझ्यासारख्या माणसाने कुणाच्या मृत्यूला बघून भयभीत नाही झाले पाहिजे. आणि तुला काय वाटते की हे लोक तुझ्या मारण्याने मरून जातील आणि तूच यांना मारणार आहेस? या लोकांचा आणि तुझा देखील मागचा जन्म होता आणि समोरचा जन्म पण होणार आहे. त्यामुळे जसा विचार करून तू दुःखी होत आहे, हे ज्ञान तुझे अपूर्ण आहे. आणि राहिली गोष्ट यांच्या मृत्यूचे तुला पाप लागण्याची, तर हे तू समजून घे की यांना मारणारा तू नाहीस तर मी आहे. तू यांच्या मारण्याचे फक्त कारण आहेस. आणि हे लोक मरणानंतर माझ्याच जवळ येणार आहेत, कारण हे लोक एक शरीर नाहीत तर एक आत्मा आहेत. आणि आत्म्याला कोणत्याच प्रकारे नष्ट करता येत नाही. आत्मा तर पुढच्या जन्मासाठी या शरीराला अशा प्रकारे सोडून देतो ज्याप्रमाणे तू तुझे जुने कपडे बदलून नवीन कपडे घालतो. हे अर्जुन, जन्म देणारा आणि मृत्यू देणारा मीच आहे. अर्जुन, तू आता मला हे सांग की तू मेलेल्या माणसांना जिवंत करू शकतो का? जर तू मेलेल्या माणसांना जिवंत करू शकत नाही तर तू जिवंत माणसांना पण मारू शकत नाही, कारण जीवन देणारा पण मीच आहे आणि यांना मारणारा पण मीच आहे. तू तर फक्त यांच्या मरणाचे कारण आहेस आणि यांचे मरण मी तुझ्याच हातून लिहिले आहे. आणि अर्जुन, तुला असे वाटत असेल की आत्मा देखील मरते, तर हे तू समजून घे की जशी आत्मा जन्म घेऊन मरते तसेच मेल्यानंतर निसर्गाचे चक्र पूर्ण करण्यासाठी तिला पुनर्जन्म घ्यावा लागतो. या प्रकारेही आत्मा नष्ट झाली नाही. निसर्ग याच प्रकारे चालतो आणि तू कसा काय याचे जिम्मेदार होऊ शकतो? अर्जुन, ज्या क्षत्रियाला जीवनामध्ये युद्ध करण्याची संधी मिळते तो ना केवळ भाग्यशाली आहे, त्याचे तर धर्म आणि कर्मच युद्ध करणे आहे. आणि जर तू हे युद्ध केले नाही तर याचा अर्थ असा आहे की तू तुझे धर्म आणि कर्म चांगल्या प्रकारे पार पाडले नाही आणि यामुळे तुझ्या नावाला कलंक लागला जाईल. आणि तुझ्यासाठी कलंक हा मरणापेक्षाही जास्त मोठा आहे. जे लोक तुला खूप सन्मान देत होते तेच लोक उद्या तुझा तिरस्कार करतील, तुझ्या वीरतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतील. त्यामुळे अर्जुन, सुख दुःख, जय पराजय, फायदा आणि नुकसान याचा विचार करणे सोडून देऊन तू तुझ्या विचारांना स्थिर कर आणि युद्धासाठी धनुष्य हातात घे. एक तर तू युद्धामध्ये मारला जाऊन माझ्याच चरणामध्ये येशील किंवा विजेता बनून या पृथ्वीवर सुख घेशील. हे अर्जुन, तू आजपर्यंत जे काही शिकला आहेस ते माझ्या या ज्ञानापुढे खूप छोटे आहे. तू काम करण्या अगोदरच त्याच्या परिणामाविषयी विचार करतो, परंतु तू
तू हे समजून घेतले पाहिजे की फळ देणारा मी आहे आणि कर्म करणारा आहेस तू. तू तुझे काम कर आणि निश्चितपणे मी माझे काम करीन. या गोष्टीवर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारले, तुम्ही माझ्या विचारांना स्थिर आणि माझ्या भावनांना कंट्रोल करायला सांगितले आहे, तर ते मी कसे करू? यावर श्रीकृष्ण म्हणाले, जो माणूस आपल्या मनाच्या सर्व इच्छा आणि फळाविषयी विचार करणे सोडून देतो त्यालाच आपण स्थिर बुद्धी म्हणू शकतो. अशा माणसाला ना तर स्वतःसोबत वाईट घडल्याचे दुःख होते, ना एखादे चांगले काम केल्याचा आनंद होतो. ज्या व्यक्तीच्या मनातून प्रत्येक प्रकारचे दुःख, भावना आणि राग नष्ट झाला आहे, तो व्यक्ती शुभ अशुभच्या चक्रामधून बाहेर निघाला आहे. आणि जी व्यक्ती आपल्या इच्छेवर ताबा मिळवते, जसे की एखादा कासव स्वतःलाच स्वतःमध्ये सामावून घेतो, त्या माणसाची बुद्धी स्थिर होते. आपल्या इच्छेविषयी विचार केल्याने आपल्याला त्या इच्छा चांगल्या वाटायला लागतात आणि जेव्हा त्या आपल्याला चांगल्या वाटायला लागतात, त्या इच्छेला पूर्ण करण्यामध्ये काहीतरी अडथळा येतो, तेव्हा आपल्याला राग येतो आणि राग आल्यामुळे आपण पागल होऊन जातो. त्यामुळे आपले कर्म आणि धर्म विसरून आपण स्वतःच्या नजरेत खाली उतरतो. परंतु कोणी आपल्या इच्छेवर ताबा मिळवून त्याचे गुलाम होत नाही, त्यांचे अंतर्मन शुद्ध राहते आणि त्यांचे दुःख संपून जाते. परंतु ज्यांच्या इच्छा आणि लालच मनातून निघून जात नाही, त्या मनुष्याला कधीच शांती मिळत नाही. आणि जेव्हा त्याला शांतीच मिळत नाही तर तो खुश कसा राहील? त्याची हालत तर त्या नावेप्रमाणे होते, त्याला त्याच्या इच्छेची हवा कोणत्याही दिशेला वाहून नेऊ शकते. आणि स्थिर बुद्धीवाला माणूस तर तो त्या समुद्रासारखा आहे, ज्याला कितीही नद्या येऊन मिळू द्या तरीही त्याला काहीच फरक पडत नाही. आणि अशा प्रकारचा स्थिर बुद्धीवाला माणूस मृत्यूनंतर माझ्याच शरणामध्ये येतो. तर आता आपण या श्लोकाचा अर्थ बघू. तुमच्यामधील खूप सारे लोक असतील की जे आपल्या प्रियजनांना गमावतात, आणि ज्याने आजपर्यंत आपल्या प्रियजनांना मृत्यूद्वारे गमावले नाही, त्यांना पण हे समजून घेतले पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तीचे किंवा स्वतःची देखील मृत्यू एक दिवस नक्कीच होणार आहे. परंतु याने उदास होण्याचे काहीच कारण नाही, कारण भगवान श्रीकृष्णाने स्वतः सांगितले आहे की आपण आपल्या जन्माच्या अगोदर देखील या जगामध्ये नव्हतो आणि आपल्या मृत्यूनंतर देखील या जगामध्ये नसणार आहोत. परंतु त्यावेळी आपण कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये या विश्वामध्ये नक्कीच असणार आहोत. त्यामुळे आपण मरणाला भिले नाही पाहिजे. एक तर आपला पुनर्जन्म होईल किंवा आपण त्या ईश्वरामध्ये विलीन होऊन जाऊ, आणि सर्व लोकांना शेवटी परमात्म्यामध्येच विलीन होऊन जायचे आहे. तर त्यामध्ये काय भावुक व्हायचे? आणि हाच निसर्गाचा नियम आहे. आपण एखादे शरीर नाही की ज्यामुळे आपल्याला भिण्याची गरज आहे. आपण तर एक आत्मा आहोत आणि त्याच ईश्वराचा एक छोटासा भाग आहोत, ज्याला आपण देव म्हणतो. आणि जर आपल्याला बनवणारा देवच आहे तर आपण देवामध्येच विलीन होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे जग तर फक्त त्या ईश्वराचे एक मायाजाळ आहे. मित्रांनो, अर्जुनाला डिसिजन घेता येत नव्हते. जेव्हा आपण एखादे डिसिजन घेतो तेव्हा एका बाजूला आपली अटॅचमेंट असते आणि दुसऱ्या बाजूला असते ते आपल्याला जे करायला पाहिजे ते, आणि याच मोहामुळे आपण ते करू शकत नाही, जे की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी मदत करते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घर सोडावे लागत असेल तर तुम्हाला तुमच्या परिवाराचा मोह सोडावा लागेल आणि घरातून बाहेर पडावे लागेल. ह्याच प्रकारे तुम्हाला प्रत्येक डिसिजनमध्ये हे बघावे लागेल की तुमच्या आयुष्यामध्ये मोह कोणकोणते आहेत आणि तुमच्या कर्तव्यासाठी जरुरी काय आहे. यानंतर आपण हे बघूयात आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण काय आहे आणि त्याचे सर्वात मोठे सोल्युशन काय आहे. आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे की आपण आपल्या इच्छेविषयी विचार करतो. जेव्हा आपण आपल्या इच्छेविषयी विचार करतो तेव्हा काळासोबत आपण त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपड करतो, आणि जेव्हा आपले प्रयत्न यशस्वी होत नाहीत तेव्हा आपल्याला राग येतो. आणि राग अशी गोष्ट आहे, ज्यांनी कोणी हे शरीर सोडण्यापूर्वी त्याला सोडले नाही तर तुम्ही कधीच आपल्या जिवंतपणी खुश राहू शकणार नाही, आणि तुम्ही नेहमी तुम्हाला संकटांनी घेरलेलेच बघाल, कारण हे जग तर फक्त तुमचे एक रिफ्लेक्शन आहे. आता तुम्ही म्हणाल की आपल्या आयुष्यामध्ये आपण काहीच इच्छा ठेवली नाही तर मग आपल्याला सक्सेस कशी मिळेल, आपण आपले नाव कसे कमावू. मित्रांनो, भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने म्हटले आहे की तुम्ही तुमच्या कर्माला ओळखा
म्हणजे असे काय महत्त्वाचे आहे जे की तुम्हाला तुमच्या गोल्सपर्यंत पोहोचवेल आणि त्यानंतर यश मिळवण्याची उमेद किंवा अपयशाची भीती मनामध्ये न ठेवून तुम्ही त्या कामाला असे करा की ते काम तुम्ही नाही तर स्वतः भगवान करत आहेत. आणि अशा प्रकारे तुमची हिंमत कधीच तुटणार नाही, कारण तुम्हाला हे वाटेल की हे काम मी नाही तर मेहनत स्वतः भगवान करत आहेत. मित्रांनो, भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की तुम्ही तुमच्या कर्माला ओळखा. म्हणजे असे काय महत्त्वाचे आहे जे की तुम्हाला तुमच्या गोल्सपर्यंत पोहोचवेल आणि त्यानंतर यश मिळवण्याची उमेद किंवा अपयशाची भीती मनामध्ये न ठेवून तुम्ही तुमच्या कामाला असे करा की ते काम तुम्ही नाही तर स्वतः भगवान करत आहेत. आणि अशा प्रकारे तुमची हिंमत कधीच तुटणार नाही. तुम्हाला हे कधीच वाटणार नाही की मेहनत तुम्ही करत आहात. अध्याय 3 कर्मयोग. मित्रांनो, भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की अशा कोणत्या 2 गोष्टी आहेत ज्या की आपल्याला या जगामध्ये काहीही मिळवून देऊ शकतात. आपण कोण आहोत आणि आपल्या मनाला नियंत्रित करून आपल्या वाईट सवयी आपण कसे सोडू शकतो आणि आपले स्वप्न कसे पूर्ण करू शकतो. अर्जुन म्हणाले, हे कृष्ण, तुमच्या गोष्टी ऐकून असे वाटत आहे की ज्ञान कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, परंतु तुम्ही तर मला संन्यासी होण्याऐवजी युद्ध करण्याचे सांगत आहात. तर मग आता तुम्हीच मला हे सांगा की मी ज्ञानाचा रस्ता अवलंबून संन्यासी बनू की कर्माचा रस्ता अवलंबून युद्ध करू. हे ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, मी या जगामध्ये 2 प्रकारचे योग बनवले आहेत. योग म्हणजे असा रस्ता जो की तुम्ही अवलंबून आपले जीवन सफल बनवू शकता. एक आहे ज्ञान योग आणि दुसरा आहे कर्मयोग. अर्जुन, तू एक माणूस आहेस आणि इच्छा असून सुद्धा तू तुझ्या कर्माला सोडू शकत नाही. उदाहरणार्थ, तुला जीवन जगण्यासाठी श्वास तर घ्यावाच लागेल आणि जर पोट आहे तर अन्न खावेच लागेल. आणि जर तू या गोष्टींना कोणत्याही पद्धतीने थांबवण्याचा प्रयत्न केला तर काय माहीत की तू तुझ्या इच्छेविषयी विचार करणार नाहीस. मला हे सांगायचे आहे की कळत न कळत कर्म तर तुझ्याकडून होणारच आहे, कारण तू एक माणूस आहेस आणि तू एक क्षत्रिय आहे, तर तू तुझ्या धर्माने देखील बांधलेला आहे. त्यामुळे तुझ्यासाठी संन्यासाचा रस्ता पकडण्याऐवजी कर्माचा रस्ता पकडणे योग्य आहे. म्हणजेच ज्ञानयोग सांख्ययोग ऐवजी तुझ्यासाठी कर्मयोग जास्त योग्य आहे. आणि तू हा विचार करून की हे कर्म तू करत नाही तर निसर्गाचे गुलाम बनून तुझे शरीर हे काम करत आहे, फळाची इच्छा न करता तू कर्मयोग कर. जर तू तुझ्या कर्माचा कर्ता मानत नसेल तर तुझ्या कर्माचा कर्ता मी बनेल. आणि जेव्हा मी तुझा कर्ता बनेल तेव्हा तू न मागताच मी तुला सर्व सुख सुविधा आणि राज्य देईल ज्याची तुला आवश्यकता असेल. आणि कोणतेही काम न करता सर्व सुख सुविधा आणि राज्याचा तर तू उपभोग घेतला तर तुला चोर म्हटले जाईल आणि तू परमात्मा म्हणजे माझ्यामध्ये विलीन होणार नाहीस. ज्या प्रकारे महान लोक खाण्यासाठी नाही तर जगण्यासाठी खातात, त्याचप्रमाणे तू परिणामांसाठी नाही तर कल्याणासाठी युद्ध कर. हे अर्जुन, तू मनुष्यामध्ये सर्वात मोठा आहे, त्यामुळे तुझी मुले आणि येणारी पिढी तुझेच अनुकरण करेल. अर्जुन, तू आता मलाच बघ, मी तर देव आहे आणि मला कर्म करायची काय गरज आहे, परंतु मी फक्त यामुळे कर्म करतो कारण मनुष्याची आत्मा माझाच एक छोटासा अंश आहे आणि जसा मी करेल तसेच मनुष्य करेल. आणि या प्रकारे तर पूर्ण सृष्टीच नष्ट होऊन जाईल जर कुणीच तुझी साथ दिली नाही किंवा तुझी कुणी आलोचना केली तरी त्यांना काहीच न बोलता तू तुझे कर्म कर. असे केल्याने तो मनुष्य देखील काही काळाने तुझ्यासारखेच करायला लागेल. जो व्यक्ती हा विचार करतो की कर्म तो स्वतः करतो तर त्या व्यक्तीपेक्षा मूर्ख आणि दुःखी या जगामध्ये कुणीच नाही. आणि ज्ञानी लोकांनी अशा मूर्खांना कधीच छेडू नये. त्यामुळे अर्जुन, तू देखील तुझ्या कर्माच्या बंधनात न बांधता कोणत्याच आशेशिवाय, दयेशिवाय आणि कोणत्याच गोष्टीचा पश्चाताप न करता तू युद्ध कर. अर्जुन, स्वतःचे धर्म आणि कर्म दुसऱ्याच्या धर्म आणि कर्मापेक्षा जास्त चांगले समजले गेले पाहिजे. जरीही आपल्या स्वतःच्या धर्मामध्ये आणि कर्माचे पालन करण्यामध्ये काही कमतरता राहिली असेल. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला हा प्रश्न विचारला, जर माणूस देवाचाच एक छोटासा अंश आहे तर मग त्याच्याकडून चुका का होतात आणि तो वाईट कामे का करतो.
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मनुष्य शरीर भोगविलास करू इच्छिते आणि त्याचा तो स्वभावच आहे. त्यामुळे जर त्याची इच्छा पूर्ण झाली नाही तर त्याला राग येतो आणि जशी धुरामुळे आग दिसत नाही त्याच प्रकारे काम आणि रागामुळे माणसाला आपला धर्म, कर्म आणि परमात्मा दिसत नाही. आणि याच कारणामुळे राग आणि इच्छेच्या आहारी येऊन मनुष्य आपले इंद्रिय आणि आपल्या मनावरील नियंत्रण गमावून बसतो आणि नको असताना देखील मनुष्य वाईट काम आणि चुका करून बसतो. हे अर्जुन, तू नेहमी लक्षात ठेव की या शरीरापेक्षा शक्तिशाली आहेत ते यांचे इंद्रिय आणि इंद्रियापेक्षा शक्तिशाली आहे मन, मनापेक्षा शक्तिशाली आहे बुद्धी आणि बुद्धीपेक्षा शक्तिशाली आहेस तू म्हणजे आत्मा. त्यामुळे अर्जुन, तू आत्म्याने तुझ्या बुद्धीला नियंत्रित कर. बुद्धी मनाला नियंत्रित करेल आणि मग मन इंद्रियांना नियंत्रित करेल आणि इंद्रिय तुझ्या शरीराला म्हणजे तुला नियंत्रित करतील. मित्रांनो, भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या ह्या गोष्टी आपण आजच्या हिशोबाने समजून घेऊ. या जगामध्ये रिझल्ट फक्त 2 गोष्टींनी येतात, ते म्हणजे ज्ञान आणि कर्म, नॉलेज आणि ॲक्शन. परंतु दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आजच्या दुनियेमध्ये आपण दोन्ही गोष्टींना एकमेकासोबत रिलेट करून बघू. आपले नॉलेज तेवढेच महत्त्वाचे आहे जेवढे की आपली ॲक्शन. नॉलेजचा अर्थ असा नाही की फक्त परीक्षा पास करण्यासाठीच तुम्ही घोकणपट्टी करता, तर ज्ञानाचा अर्थ असा आहे की तुम्ही सर्वात अगोदर तुम्ही त्या गोष्टींना समजून घ्या ज्या तुमचे गोल्स काय आहेत, तुमची कॅपॅबिलिटी किती आहे, तुमच्या समस्या काय आहेत आणि या सर्वांनी मिळून तुमच्या गोल्सपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही काय प्लॅनिंग केली आहे. आणि हे आहे तुमचे नॉलेज म्हणजेच ज्ञानयोग. आणि या व्यतिरिक्त तुम्ही एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की तुम्ही एक शरीर नाही तर तुम्ही एक आत्मा आहात. त्यामुळे तुम्ही स्वतः तुमचे इमोशन्स, तुमचे विचार आणि तुमची ॲक्टिव्हिटी यापेक्षाही खूप मोठे आहात. आणि जर तुम्ही असा विचार केला तर मी 100% सांगतो की तुम्ही तुमच्या संकटांना अगदी सहजपणे पार करू शकता. यानंतर या अध्यायामध्ये दुसरा मार्ग सांगितलेला आहे आणि तो म्हणजे कर्मयोग, म्हणजेच तुमच्या शरीराची ॲक्शन. त्यासाठी श्रीकृष्णाने स्वतः आपल्याला सांगितलेले आहे की तुम्ही हा विचार केला नाही पाहिजे की कर्म तुम्ही स्वतः करत आहात. आणि जेव्हा तुम्ही हा विचार करणार नाही की कर्म मी करत आहे, तर या गोष्टीचे 2 फायदे होतील. एक तर हा की तुम्ही तुमच्या परिणामांचा विचार करून परेशान होणार नाहीत, आणि दुसरा हा की तुम्ही इमोशनली स्टेबल राहून कठीण परिश्रम करत राहाल. याचबरोबर तुम्ही तुमच्या चांगल्या किंवा वाईट परिणामांचा विचार करून दुःखी नाही झाले पाहिजे, कारण भगवान श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे आपल्याला फक्त कर्म करण्याचा अधिकार दिलेला आहे. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या वाईट व्यसनापासून कसे मुक्त होऊ शकता हे देखील अत्यंत चांगल्या प्रकारे सांगितलेले आहे. तुम्ही स्वतःलाच त्या ईश्वराचा एक छोटासा भाग समजा. आत्म्याने ब्रेनला आणि आपल्या बुद्धीने आपल्या मनाला नियंत्रित करा आणि यानंतर आपोआपच आपले मन आपले सगळे फिजिकल सेन्स म्हणजे इंद्रियाला नियंत्रित करेल. आणि जेव्हा तुमचे इंद्रिय तुमच्या वशमध्ये असतील तेव्हा तुम्हाला वाईट सवय सोडणे तर काय, काहीच करणे तुमच्यासाठी अवघड होणार नाही. अध्याय 4 ज्ञानयोग. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामधून आपण हे जाणून घेणार आहोत की भगवान कधी आणि कोणत्या रूपामध्ये या पृथ्वीवर येतात, ईश्वर प्राप्ती कशी केली जाते, गुरुकडून ज्ञान कसे घेतले जाते आणि ज्ञान घेणे का महत्त्वाचे आहे. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुन, जे महान गीता ज्ञान मी तुला सांगत आहे ते मी खूप वर्षापूर्वी या पृथ्वीवर सांगितले होते, परंतु काळानुसार ते नाहीसे झाले आहे. त्यावर अर्जुन म्हणाले, हे कृष्ण, आता तुम्ही तर वर्तमान काळात आहात, मग तुम्ही खूप वर्षापूर्वी कसे करू शकता. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुन, तुला माहीत नाही तुझे आणि माझे किती जन्म झाले आहेत. जेव्हा या पृथ्वीवर धर्माचा नाश होतो तेव्हा तेव्हा मी या धर्तीवर धर्माची स्थापना करण्यासाठी मनुष्य रूपात येतो आणि माझे काम करून माझे शरीर इथेच ठेवून परत जातो. ज्या प्रकारे एखादा शिष्य माझ्यावर खूप प्रेम करतो त्याच प्रकारे मी देखील त्या शिष्यावर खूप प्रेम करतो. जरी मी या निसर्गाला बनवले असले तरीही मी हा विचार करत नाही की हा निसर्ग मी बनवला आहे. त्यामुळे माणसाने देखील
कर्म करते वेळेस हा विचार नाही केला पाहिजे की हे काम मी करत आहे. जो मनुष्य कोणत्याही कर्माचे फळ आणि सुखदुःखाचा विचार न करता कर्म करत राहतो तोच मनुष्य खूप चांगला आहे. ज्याला आपल्या शरीरावर कोणताच घमंड नसतो, जो मनुष्य आपल्या शरीराला पूर्णपणे नियंत्रित ठेवतो तोच मनुष्य माणसामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. आणि अर्जुन, जो मनुष्य त्या पृथ्वीवर खूप आनंदित राहू शकत नाही तो परलोकामध्ये पण खुश राहू शकत नाही. त्यामुळे अर्जुन, कोणत्याही माणसाला आपल्या गुरुला ओळखून, आपल्या इंद्रियावर विजय मिळवून, आपली लालच सोडून, त्यांची सेवा करून त्यांच्याकडून ज्ञान मिळवले पाहिजे, ज्या ज्ञानामुळे मोठे मोठे पापी लोक सुद्धा माझ्या शरणामध्ये येतात. ज्या प्रकारे आग कोरड्या लाकडांना जाळून टाकते, त्याच प्रकारे गुरुकडून मिळालेले ज्ञान प्रत्येक अज्ञानाला मिटवून टाकते. नेहमी कर्म करणारे आणि माझ्यामध्ये श्रद्धा ठेवणारेच मला प्राप्त करू शकतात. त्यामुळे ज्यांनी कोणी कर्मयोगाने सर्व कर्मांना छोटे समजून ईश्वराला अर्पण केले आहे, अशा मनुष्याला त्याचे कर्म कधीच बांधू शकत नाही. त्यामुळे अर्जुन, तू देखील मी दिलेल्या ज्ञानापासून हे समजून घे की कर्म तू नाही तर मी करत आहे. मित्रांनो, 4थ्या अध्यायामध्ये हे स्पष्टपणे सांगितले आहे की जेव्हा कधी या पृथ्वीवर धर्माचा नाश होतो आणि निगेटिव्ह एनर्जी खूप जास्त होते, तेव्हा कोणत्याही रूपामध्ये भगवान स्वतः या पृथ्वीवर येऊन धर्माची स्थापना करतात. यामध्ये हे देखील सांगितले आहे की कोणाकडून जर तुम्हाला काही शिकायचे असेल तर सर्वात अगोदर त्यांच्या प्रती आदर असला पाहिजे, कोणताच लोभ नसला पाहिजे आणि वाईट विचार देखील नसले पाहिजे. आणि हे ज्ञान घेणे आणि शिकणे आपल्यासाठी एवढे का महत्त्वाचे आहे? कारण आपण कोणत्याही फील्डमध्ये असो, निश्चितपणे आपल्याला त्या फील्डमधील गुरुजनाकडून ज्ञान तर घ्यावेच लागेल. आणि ज्ञान हा असा मार्ग आहे जो की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या टार्गेटला आणि परमात्म्यामध्ये मिळवू शकतो. मित्रांनो, 4थ्या अध्यायामध्ये हे स्पष्टपणे सांगितले आहे की जेव्हा कधी या पृथ्वीवर धर्माचा नाश होतो आणि निगेटिव्ह एनर्जी खूप जास्त होते, तेव्हा कोणत्याही रूपामध्ये भगवान स्वतः पृथ्वीवर येऊन धर्माची स्थापना करतात. यामध्ये हे देखील सांगितले आहे की जर कोणाकडून तुम्हाला काही शिकायचे असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला त्यांच्या प्रती आदर असला पाहिजे, कोणताच लोभ नसला पाहिजे आणि वाईट विचार देखील नसले पाहिजे. आणि हे ज्ञान आणि शिकणे आपल्यासाठी एवढे महत्त्वाचे का आहे? कारण आपण कोणत्याही फील्डमध्ये असो, निश्चितपणे आपल्याला त्या फील्डमधील गुरुजनाकडून ज्ञान तर घ्यावेच लागेल. आणि ज्ञान असा मार्ग आहे जो की आपल्या या आयुष्यामध्ये आपल्या टार्गेटला आणि त्या आयुष्यामध्ये आपल्याला परमात्म्याला मिळवू शकतो. अध्याय 5, कर्मसन्यास योग. भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये आपण हे बघणार आहोत की आपल्या गोल्सला कसे मिळवले जाते आणि कोणत्या पद्धतीने आपले शरीर आपल्याला आळशी बनवण्याचा प्रयत्न करते. अर्जुन म्हणाले, हे कृष्ण, मी अजूनही समजू शकत नाही की माझ्यासाठी कर्म चांगले आहे की कर्मापासून संन्यास. श्रीकृष्ण म्हणाले, हे बघ अर्जुन, भलेही संन्यास आणि कर्म हे दोन वेगवेगळे असले तरीही दोघांचे डेस्टिनेशन एकच आहे आणि ती म्हणजे भगवान. जो व्यक्ती आपल्या कर्माला भटकू देत नाही, जो व्यक्ती कर्म करूनही तो हे समजतो की कर्म मी नाही तर ईश्वराने केले आहे, आणि जो सर्व प्राणी मित्रांना त्याच ईश्वराचा एक छोटासा हिस्सा मानून तो मनुष्य मेल्यानंतर ईश्वरामध्ये सामावून जातो. महान व्यक्ती आपले प्रत्येक काम स्वतःचे विचार चांगले करण्यासाठी आणि लोककल्याणासाठीच करतात. देव कधीच माणसाला वाईट काम करण्यासाठी प्रोत्साहन देत नाही, परंतु लोक स्वतः आपल्या राग आणि मोहामध्ये येऊन वाईट कामांच्या सोबत त्यांच्या वाईट कर्माचे निर्माण करतात. मी तर फक्त त्यांच्या कर्माचे फळ त्यांना परत करतो. या शरीराला तुम्ही कोणतेही सुख द्या तरीही या शरीराची इच्छा पूर्ण होत नाही. त्यामुळे अर्जुन, तुझ्यासारख्या बुद्धिमान व्यक्तींनी त्या शरीराच्या इच्छेकडे लक्ष नाही दिले पाहिजे. या जगातील खरा योगी तर तो आहे ज्याने आपले शरीर नष्ट होण्यापूर्वी आपल्या रागाला नष्ट केले आहे. संपूर्ण प्राणीमात्राचे हित जो करतो त्याचे मन त्याला कोणत्याच कर्मामध्ये बांधत नाही. जो आपल्या भटकणाऱ्या मनाला केंद्रित करून ईश्वराला आठवणीत ठेवतो तोच व्यक्ती सुखी आणि ईश्वर त्या व्यक्तीवर खूप प्रेम करतो. हे अर्जुन, इंद्रिय, मन, बुद्धी, इच्छा, भीती आणि राग हे तुझे दुश्मन आहेत आणि तू त्याचा त्याग कर. मित्रांनो, आपल्या शरीराला नेहमी रिलॅक्स राहायला आवडते, परंतु निसर्गतःच आपले शरीर एक निर्जीव वस्तू आहे. जोपर्यंत त्यामध्ये आत्मा नाही
आणि आपण हा विचार करतो की मी एक शरीर आहे, हे माझे हात आहेत, हे माझे डोळे आहेत आणि पाय आहेत आणि माझे शरीर मला झोपण्यासाठी सांगत आहे, तर याचा सरळ अर्थ असा आहे, तुमचे शरीर तुमच्या बुद्धीवर भारी पडत आहे. त्यामुळे तुमचे शरीर तुमच्या बुद्धीवर भारी नाही पडले पाहिजे. तुम्ही हे समजले पाहिजे की तुम्ही एक आत्मा आहात आणि तुम्ही तुमच्या शरीराला तुमच्या बुद्धीने जसे चालवाल तसेच ते चालेल. मित्रांनो, ज्या गोष्टी भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या आहेत ते आपल्याला ईश्वराला मिळवून देतात आणि तुम्ही या सर्व गोष्टी जर तुमच्या आयुष्यात अवलंब केल्या तर तुम्ही तुमच्या स्वप्नांना अगदी सहजरित्या पूर्ण करू शकता. जसे सांगितले आहे की ईश्वर प्राप्तीसाठी मनाला वशमध्ये करणे महत्त्वाचे आहे, त्याच प्रकारे आपल्या आयुष्यात आपले टार्गेट अचीव करण्यासाठी आपल्या मनावर नियंत्रण मिळवणे तेवढेच महत्त्वाचे आहे. अध्याय 6 ज्ञानयोग. भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की एक योगी काय असतो आणि योगी कसे बनले जाते. म्हणजे आजच्या वेळी सांगायचे झाले तर तो माणूस ज्याला आपल्या आयुष्यात काहीतरी मोठे करायचे आहे. त्याचबरोबर आपण हे सुद्धा जाणून घेणार आहोत की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप मेहनत केली तरीही तुमचा मृत्यू होण्याच्या अगोदर तुमची स्वप्न पूर्ण झाले नाही तर काय होते. श्रीकृष्ण म्हणाले, केवळ आपल्या सांसारिक कर्माचे त्याग केलेला माणूसच फक्त योगी नसतो. ज्याला जी कामे करता येऊ शकतात ती सर्व कामे फळाचा विचार न करता करतो त्याला आपण खरा योगी म्हणू शकतो. जो मनुष्य आपल्या मनाला जिंकतो त्या मनुष्याला या पृथ्वीवर कोणतीच गोष्ट जिंकण्याची गरज नाही आणि ज्याचे मन इकडे तिकडे सतत भटकत राहते त्याला या जगामध्ये काहीही मिळवणे खूप अवघड होऊन जाते. कारण जेव्हा आपले गुलाम मन आपला मित्र असतो तेव्हा आपण त्याचे गुलाम बनून जातो, तेव्हा तो आपला सर्वात मोठा शत्रू बनतो. जो व्यक्ती आपल्या मनाचे आणि या ब्रह्मांडातील कोणतेही विचार, वासना किंवा वस्तूने मोहित होत नाही आणि जो मित्र, दुश्मन, महात्मा, पापी आणि प्राणीमात्राविषयी समान भाव राखतो तीच खरी योगीची निशाणी असते. अर्जुन, जेव्हा या प्रकारचा योगी भाव येत असतो तेव्हा कोणत्याही आशेविना, कोणत्याही भीतीशिवाय आपल्या मनाला मित्र बनवून माझे ध्यान केले पाहिजे असा योगी जेवण देखील तेवढेच करतो जेवढी त्याला गरज असते. असा योगी त्या प्रकारे आपल्या वचनावर स्थिर असतो जसे पूर्णपणे थांबलेल्या वाऱ्यावर दिवा जळत राहतो. जेव्हा त्याचे मन भटकून जाईल तेव्हा तेव्हा त्याला त्याच्या इच्छेला केंद्रित करून आपल्या मनाला नियंत्रित केले पाहिजे. आणि असा योगी जेव्हा आपल्या पूर्ण ध्यान अवस्थेमध्ये येतो तेव्हा सर्वात मोठे दुःख देखील त्याला खाली वाढू शकत नाही. अर्जुन म्हणाले, परंतु हे कृष्ण, हे मन खूप चंचल आणि लहरी आहे. याला एका ठिकाणी धरून ठेवणे हवेला एका ठिकाणी धरून ठेवणे एवढेच अवघड आहे. श्रीकृष्ण म्हणाले, हे खरे आहे की मनाला नियंत्रित करणे खूप कठीण आहे, परंतु तू हे पण समजून घे की निरंतर योगाभ्यास आणि आत्मविश्वासाने असंभव गोष्टीला पण संभव बनवले जाऊ शकते. अर्जुनने परत विचारले, हे कृष्ण, जर एखादा योगी या प्रकारे ध्यान केंद्रित करून योग करेल पण शेवटच्या क्षणी एखाद्या कारणामुळे त्याचे मन भटकून जाईल तर काय त्याची पूर्ण मेहनत शून्य होऊन जाईल. श्रीकृष्ण म्हणाले, नाही अर्जुन, परमात्म्याकडे वळणे प्रत्येक आत्म्याचा अधिकार आहे आणि तो योगी आत्मा एखाद्या कारणामुळे जर विचलित होऊन गेला असेल तर त्याला योगभ्रष्ट पुण्यवान लोकांच्या पुरुषामध्ये कित्येक वर्ष सुख आणि आनंद मिळतो. तिथे सुद्धा तो ज्ञानभ्रष्ट योगी सुखामध्ये वेळ घालवून एखाद्या पुण्यात्म्याच्या परिवारामध्ये जन्म घेतो आणि या प्रकारे त्या आत्म्याची यात्रा इथेच सुरू होते जेथून त्याने मागच्या जन्मी समाप्त केली होती. आणि या प्रकारचे त्याला एक नवीन रूप आणि नवीन जीवन परमात्म्याच्या मिलनासाठी पुन्हा मिळून जाते. म्हणजेच त्याचे मागच्या वर्षी केलेले योग व्यर्थ जात नाही, परंतु लगातार कर्म करणारा योगी तपस्वी विद्वानापेक्षाही श्रेष्ठ आहे. त्यामुळे अर्जुन, तू देखील योगी बन, कारण जो योगी योग्यामध्ये देखील श्रेष्ठ असतो तो मला परमप्रिय असतो. मित्रांनो, प्रत्येक जो माणूस ज्यांच्यामध्ये काही मोठे करण्याचे स्वप्न आहे त्याला अर्जुनाप्रमाणे एक योगी बनले पाहिजे. योगी तो माणूस आहे जो पूर्णपणे इमोशनली बॅलन्स आहे आणि न्यूट्रल आहे, जो दुसऱ्यांचे विचार आपल्या माइंडमध्ये ठेवत नाही आणि नेहमी आपल्या टार्गेटला पूर्ण करण्यासाठी मेहनत करतो.
परंतु मित्रांनो, आयुष्याचे कोणाला काय माहीत आहे, देव न करो पण कधी अचानक एखादा माणूस त्याची स्वप्न पूर्ण होण्या अगोदरच तो मृत्यू पावला तर मग त्याची मेहनत काहीही कामाची नाही राहिली आणि हे स्वप्न फक्त स्वप्नच राहिले. परंतु खूप एक सिक्रेट गोष्ट भगवान श्रीकृष्णाने या अध्यायामध्ये सांगितली आहे. जर तुम्ही मेहनत करत असाल आणि तुम्ही खूप एक्सपिरियन्स मिळवला, खूप नॉलेज मिळवले, तरीही तुम्हाला तुमचे टार्गेट मिळाले नाही, एखाद्या कारणाने देव न करो की असे हो की तुमचे अचानक मृत्यू होऊन जाईल, स्वप्नांसाठी मेहनत करता करता तुम्ही म्हातारे होऊन जाल, तर या परिस्थितीमध्ये तुम्हाला जिवंतपणी फळ मिळेल किंवा मिळणार नाही, परंतु मरणानंतर तुम्हाला तुमच्या कर्मानुसार पूर्ण सुख मिळेल. आणि जेव्हा तुमच्या चांगल्या कर्माचा बॅलन्स संपून जाईल तेव्हा परत एकदा या पृथ्वीवर जन्म घेऊन याल आणि बाय नेचर तुम्ही अशा घरात किंवा अशा वातावरणात जन्म घ्याल, तुम्हाला तुमच्या मागच्या जन्माच्या ज्ञानावाली लेवल ऑलरेडी मिळून जाईल आणि तुम्हाला त्यासमोरील मेहनत करण्यासाठी पूर्ण एक फ्रेश आयुष्य मिळून जाईल. असे मी नाही तर स्वयं भगवान कृष्णाने योगीच्या संदर्भात सांगताना भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे आणि हे केवळ त्यांच्यासाठी ॲप्लिकेबल आहे जे खूपच कष्ट आणि खूप मेहनत करतात. अध्याय 7 विज्ञान योग. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये आपल्याला हे सांगितले आहे की देव कशा प्रकारे निसर्ग चालवतो, कोणते भक्त देवाला सर्वात प्रिय आहेत आणि माणूस देवाला का जाणू शकत नाही. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुन, आता मी तुला त्या गोष्टी सांगणार आहे ज्या गोष्टी समजून घेतल्यानंतर तुला जगातील दुसऱ्या कोणत्याच ज्ञानाची गरज पडणार नाही. माझे 2 रूपे आहेत. एक म्हणजे जडरूप, ज्यामध्ये पृथ्वी, अग्नी, पाणी, वारा आणि आकाशासोबत मन, बुद्धी आणि अहंकार आहे. आणि दुसरे आहे चैतन्य रूप, ज्यामध्ये या सृष्टीचे चक्र आहे. वेळेला देखील मीच चालवतो. पाणी, सूर्य, चंद्र आणि ओंकारामध्ये सुद्धा मीच आहे. या पृथ्वीवरील सर्व पवित्र ग्रंथ, अग्नी, बुद्धिजीवांचे तेज, तपस्वियांचे तप, धर्माचे पवित्र कर्म, बलवानांचे बल आणि वेगवेगळ्या काळांची वेळ सुद्धा मीच आहे. या संसारातील लोक या सांसारिक जीवनाचे गुलाम आहेत, त्यामुळे मला हे समजू शकत नाहीत. आणि हे सांसारिक गुण सुद्धा माझीच माया आहे. जो मनुष्य माझ्या या मायाजाळाला तोडून टाकतो तो माझा होऊन जातो. आणि या मायाजाळामध्ये फसलेले मूर्ख लोक माझ्या शरणामध्ये येऊ शकत नाहीत. कोणताही भक्त 4 प्रकारे माझी पूजा करतो. कुणी मला प्राप्त करण्यासाठी, तर कुणी संकट काळामध्ये मदतीसाठी, कुणी मला जाणून घ्यायची इच्छा ठेवणारा, तर कुणी मला अगोदरच ओळखणारा. परंतु यामध्ये मला अत्यंत प्रेम करणारा व्यक्ती सर्वात जास्त आवडतो. 4ही प्रकारचे भक्त खूप दयावान असतात, परंतु ज्ञानी पुरुष तर माझेच स्वरूप आहे. आणि ज्ञानी पुरुषामध्ये देखील जो व्यक्ती मला खूप जन्मापासून मानत आलेला आहे तो मृत्यूनंतर माझ्यातच विलीन होतो. जे लोक एखाद्या इच्छापूर्तीसाठी एखाद्या देवाची भक्ती करतात, तर मी त्या भक्तांना त्याच देवामध्ये स्थिर करतो आणि ते भक्त त्याच देवांना प्राप्त होऊन जातात. जर एखादा भक्त कोणत्याही प्रकारे जर माझी पूजा करतो तर मी त्याला आपलेच बनवून टाकतो. आणि जे मूर्ख मला जन्म देणारा आणि मृत्यू देणारा समजत नाहीत ते मला प्राप्त करू शकत नाहीत. मला वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ पूर्णपणे माहीत आहे. ज्या लोकांचा माझ्यावर विश्वास नाही ते लोक मला ओळखू शकत नाहीत. जे लोक या सांसारिक मोहाचा त्याग करून माझी भक्ती आणि चांगले कर्म करून या मृत्यूपासून मुक्त होतात ते माझ्यामध्ये विलीन होतात. मित्रांनो, आजच्या काळानुसार या अध्यायाचा अर्थ तुम्ही अशा प्रकारे काढू शकता की जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एखाद्या टार्गेटला सेट करता तेव्हा काळानुसार तुम्ही त्या टार्गेटला विसरून जाता, कारण मध्ये खूप डिस्ट्रॅक्शन येतात. जसे श्रीकृष्णाने सांगितले आहे की एखाद्या मायाजाळात अडकलेला माणूस देखील देवाला विसरून जातो, त्याच प्रकारे खूप मेहनत करणारा माणूस देखील आपल्या रस्त्यावरून भटकून जातो आणि तो असा विचार करतो की टार्गेट वगैरे सर्व बेकार आहे, आपल्या आयुष्याचा आनंद घ्या, माहित नाही उद्या आपण जिवंत असू की मरू. आणि या प्रकारच्या लोकांना भगवद्गीतेमध्ये मूर्ख म्हटले आहे. त्यांना एवढे देखील माहित नाही की अडथळे तर मेहनत करणाऱ्यांची परीक्षा घेतात. एक तर माणूस त्यामध्ये अडकून राहील किंवा त्याला पार करेल, आणि जो नियमितपणे कोणत्याही डिस्ट्रॅक्शन शिवाय हार्डवर्क करतो सक्सेस त्यालाच मिळते. अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग.
भगवद्गीतेच्या या 8व्या अध्यायात आपण हे जाणून घेणार आहोत की देव काय आहे, देवाला कसे प्राप्त केले जाऊ शकते, देवता कोण आहेत, हे जग कसे चालते, का आपल्याला आजपासूनच कठीण मेहनत करायला पाहिजे. अर्जुन म्हणाले, हे कृष्ण, हे परमब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे, कर्म काय आहे, हे जग काय आहे आणि हे देव कोण आहेत आणि एखादा योगी तुम्हाला कसे ओळखू शकतो. श्रीकृष्ण म्हणाले, ब्रह्म परमाक्षर आहे, अध्यात्म जीवनाचे स्वरूप आहे, कर्म भूतकाळाचा असा त्याग आहे ज्याने वर्तमान काळात परिणाम तयार होतात. नेहमी उदय आणि समाप्त होणाऱ्यांचे नाव संसार आहे. ज्यांना शास्त्रांमध्ये परमपुरुष म्हटले आहे त्यांचे नाव देव आहे. या जगाचे निर्णय घेणारा मीच आहे आणि जे लोक नेहमी माझे स्मरण करतात ते लोक अगदी सहजरित्या माझ्यामध्ये विलीन होतात आणि जो एकदा माझ्यामध्ये विलीन होतो त्यांचे सर्व मृत्यूचक्र आणि सर्व सुखदुःख संपून जातात. हे अर्जुन, तू देखील मला ध्यानामध्ये ठेवून युद्ध कर, जेणेकरून तू माझ्यातच विलीन होशील. ब्रह्माचा एक दिवस 1000 युगांचा असतो, एक रात्र देखील 1000 युगांची असते. ब्रह्माच्या दिवसाच्या सकाळी या जगाची सुरुवात होते आणि रात्रीच्या सुरुवातीला तेच जग परत या परमब्रह्मामध्ये विलीन होऊन जाते आणि प्रत्येक दिवशी असेच चक्र चालत राहते. परंतु जे माझे भक्त असतात त्यांना लवकरच या चक्रातून मुक्ती मिळते. हे अर्जुन, आता मी तुला 2 गोष्टी सांगतो. जर तू त्या रस्त्याने चाललास तर एक तर तू परमात्म्यामध्ये विलीन होशील किंवा या जगामध्ये वापस येशील. जेव्हा सूर्याचा प्रकाश होतो तेव्हा शुक्ल पक्ष असतो आणि सूर्य उत्तरायणामध्ये असतो, तेव्हा शरीर सोडणारे कर्मयोगी नेहमीसाठी माझ्याकडे येतात. जेव्हा रात्र होते तेव्हा कृष्ण पक्ष असतो आणि सूर्य दक्षिणायनामध्ये असतो. त्यावेळी कर्मयोगी शरीराचा त्याग करून परलोकात वेगवेगळ्या प्रकारच्या सुखाचा आनंद घेऊन परत या पृथ्वीवर येतात. फक्त योगीच या गोष्टीला समजून पूर्ण कर्माचा मोह सोडून परमात्म्यामध्ये विलीन होतो. मित्रांनो, या अध्यायाचा अर्थ तुम्ही आजच्या हिशोबाने असा काढू शकता. तुमचे कोणतेही टार्गेट ज्यावर तुम्ही तुमचे नाव या जगामध्ये नेहमीसाठी लिहू इच्छिता त्यासाठी तुम्हाला खूप हार्डवर्क करावे लागेल. जसे भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की हे संसार चक्र खूप मोठे आहे आणि इथे लोक येत राहतात आणि जात राहतात. परंतु ज्या लोकांना आपल्या जीवनामध्ये काही करायचे असते, ज्या गोष्टीमुळे त्यांचे नाव नेहमीसाठी या पूर्ण जगामध्ये होऊन जाईल, तर त्या लोकांना कर्मयोगी आणि ज्ञानयोगी बनावे लागेल. ब्रह्माचा हा जो एक दिवस आहे याचा अर्थ असा आहे की हे युनिवर्स खूप दिवसापासून आहे आणि खूप दिवस राहणार आहे आणि माणसाचे आयुष्य त्या युनिवर्सच्या समोर खूप आणि खूपच छोटे आहे. त्यामुळे कधी असे होऊ नये की तुम्ही फक्त स्वप्ने सजवून बसाल आणि ब्रह्मदेवाची रात्र होऊन जाईल. अध्याय 9 रजग्रहे योग. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुन, मी तुला आता खूपच मोठे आणि गुप्त ज्ञान देणार आहे. जो माणूस माझ्यामध्ये श्रद्धा ठेवत नाही ती माणसे या जगामध्ये वारंवार येतात आणि जातात. मीच या जगाला वारंवार बनवतो आणि मिटवूनही टाकतो. मीच मनुष्याच्या कर्मानुसार त्याला फळ देतो. मीच मनुष्याला पुनर्जन्म देतो. पण मला या गोष्टीचा मोह आणि अहंकार नाही. मी कर्म करून सुद्धा या कर्माच्या बंधनात बांधून राहत नाही. सर्व काही करून सुद्धा मी हे मानत नाही की हे मी करतो. माझ्या या मायाजाळामध्ये हसणारे आणि मला न समजणारे मूर्ख लोक, विनाकारणाची आशा आणि वाईट काम करणारे लोक नेहमी या जगामध्ये अडकून राहतात. जे लोक वेदांचा अभ्यास करून स्वर्ग प्राप्तीसाठी माझी पूजा करतात ते लोक इंद्राच्या स्वर्गात आनंद घेतात. परंतु त्यांच्या स्वर्गातले सुख तोपर्यंतच चालते जोपर्यंत त्यांचे मानव जन्मातील पुण्य संपून जात नाही. आणि जेव्हा त्यांचे पुण्य संपून जाते तेव्हा परत त्यांना या पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी यावे लागते. परंतु जे मला म्हणजेच परमेश्वराला सर्व काही मानून आपल्या कर्मफळाचा त्याग करून निरंतर प्रेम करत राहतात, मी ना केवळ त्यांच्या गरजा पूर्ण करतो तर नेहमीसाठी मी त्यांना माझ्या शरणामध्ये घेतो. देवाची पूजा करणारे लोक देवाजवळ, पितरांची पूजा करणारे लोक पितरांजवळ, राक्षसांची पूजा करणारे लोक राक्षसांजवळ आणि मला मानणारे लोक नेहमी माझ्याजवळच येतात. देवांचे, पितरांचे आणि भूतांची पूजा करणाऱ्या लोकांचे ज्ञान हे सीमित असते आणि त्यांना परत या मृत्यूलोकावर यावे लागते. त्यामुळे अर्जुन, तू देखील काही खाशील, दान करशील, तप करशील, कर्म करशील तर मलाच अर्पण करून कर, कारण या प्रकारे तू मलाच प्राप्त होऊन जाशील.
माझ्यासाठी प्रिय आणि अप्रिय दोन्ही बरोबर आहेत, इथपर्यंत की जर कोणी खूप वाईट असेल, स्त्री किंवा पुरुष असेल, राजा किंवा भिकारी असेल, तोही माझ्यामध्ये तल्लीन होऊन या भवसागरामध्ये डुबून जाईल. त्यामुळे अर्जुन, जेव्हा तू मला समर्पित होशील तेव्हा मलाच प्राप्त करशील. मित्रांनो, आपण ज्या प्रकारच्या व्यक्तीसोबत आपला वेळ वाया घालवू, वेळेनुसार आपले विचार देखील त्यासारखे होऊन जातात. त्यामुळे निगेटिव्ह विचार करणाऱ्या लोकांपासून दूर राहा आणि जे लोक पॉझिटिव्ह राहतात, त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी करण्याचे ध्येय असते, त्यांचा आदर केला पाहिजे. आज भलेही ते काही नसले तरीही देवाने जे सांगितले आहे, जशी भावना तसा परिणाम, योग्य मार्गाने चालणारे एक दिवस आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचून जातात. अध्याय 10 विभूती योग. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायातून आपल्याला हे शिकायला मिळते की खरंच देव या जगात आहे का, आणि असेल तर तो कोठे कोठे आहे आणि कोणकोणत्या रूपामध्ये आहे. तसे तर तुम्ही खूप वेळा ऐकले असेल की देव इथे आहे, देव तिथे आहे, देव माणसामध्ये आहे, देव देवळामध्ये आहे. पण या अध्यायामध्ये आपण देवाला थोडे सखोलपणे जाणून घेऊया. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुन, तू माझा खरा मित्र आहे आणि तू माझ्यावर खूप प्रेम करतो. त्यामुळे मी आता तुला माझ्याविषयी सांगतो. माझा जन्म कोणालाच माहीत नाही, परंतु ज्यांना माहीत आहे की मी कधीच जन्म घेणार नाही आणि कधीच मरणार नाही, तोच सर्वात मोठा ज्ञानी आहे. ज्ञानी आणि मूर्ख, खरे आणि खोटे, सुख आणि दुःख, मन आणि बुद्धी, रचना आणि नाश, कीर्ती आणि अपमान यासारख्या सर्व भावामध्ये वस्तुतः मीच आहे. या जगामध्ये जिथे जिथे पूजा केली जाते तिथे तिथे मीच आहे. जे लोक माझी मनापासून पूजा करतात त्यांच्या ज्ञानाच्या अंधाराला मी माझ्या प्रकाश ज्योतीने प्रज्वलित करतो. यावर अर्जुन म्हणाले, हे कृष्ण, ज्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत मला सांगितल्या त्या गोष्टी मी मान्य केल्या, परंतु तुमच्या गोष्टी माझे मन अधिक आकर्षून घेत आहेत. तुम्हीच तुम्हाला पूर्णपणे जाणू शकता, पण मी तुम्हाला कशा प्रकारे मानू? तुमची शक्ती आणि तुमच्या महिमेविषयी थोडे सांगा. यावर श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुन, माझ्या विस्ताराचा अंत नाही, तरीही माझी जी माहिती तुला जाणून घेणे महत्वाचे आहे ती माहिती आता मी तुला सांगतो. अर्जुन, सर्व वेळा माझ्यापासूनच बनल्या आहेत. भूत, वर्तमान आणि भविष्य देखील मीच आहे. मीच विष्णू, सूर्य आणि चंद्र आहे. वेदामध्ये सामवेद, देवामध्ये इंद्रदेव, इंद्रियामध्ये मन, जीवामध्ये आत्मा, पर्वतामध्ये सुमेर, ऋतूमध्ये शंकर, वासूमध्ये अग्नी आणि धनदौलतामध्ये कुबेर देखील मीच आहे. पाण्यामध्ये समुद्र, ग्रहामध्ये बृहस्पती, आडवे राहणाऱ्यांमध्ये पहाड, देवऋषीमध्ये नारद, झाडामध्ये पिंपळ, हत्तीमध्ये ऐरावत, मनुष्यामध्ये राजा देखील मीच आहे. गायीमध्ये कामधेनू, सर्पामध्ये सर्पराज, नागामध्ये शेषनाग, राजामध्ये यमराज, गणामध्ये गणित, योद्ध्यामध्ये श्रीराम सुद्धा मीच आहे. समुद्रामध्ये मगरमच्छ, नद्यामध्ये गंगा, ज्ञानामध्ये ब्रह्मज्ञान, वादांचा निर्णय, अक्षरामध्ये ओम, कालाचा महाकाल, मंत्रामध्ये गायत्री, महिन्यामध्ये मार्गशीर्ष, ऋतूमध्ये वसंत देखील मीच आहे. फसवणूक करणाऱ्यांचा जुगार, जिंकणाऱ्यांचा विजय, निश्चय करणाऱ्यांचा निश्चय आणि भक्त पुरुषांची भक्ती देखील मीच आहे. कृष्णवंशीयामध्ये कृष्ण म्हणजे मी स्वतः, पांडवामध्ये अर्जुन म्हणजेच तू, मुनीमध्ये वेदव्यास आणि कवीमध्ये शुक्राचार्य देखील मीच आहे. जिंकणाऱ्याची रणनीती आणि रहस्य ठेवणाऱ्याचे मौन देखील मीच आहे. हे अर्जुन, या ब्रह्मांडामध्ये जेवढेही ज्ञात आणि अज्ञात आहे ते सर्व मीच आहे. आणि अर्जुन, माझा काही अंत नाही, त्यामुळे मला पूर्णपणे समजणे तुझ्यासाठी काहीच कामाचे नाही. तू फक्त एवढे जाणून घे की हे ब्रह्मांड माझा एक छोटासा अंश आहे. मित्रांनो, या अध्यायामध्ये आपल्याला समजलेच असेल की अशी कोणतीच जागा नाही की जिथे ईश्वर नाहीत. मित्रांनो, या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला हे सांगितले आहे की मी अनंत आहे आणि तू मला एवढेच समजून घे जेवढे तुला महत्वाचे आहे. तुम्हीही आयुष्यामध्ये त्या गोष्टीमध्ये तुमची एनर्जी आणि वेळ वेस्ट नाही केली पाहिजे ज्या गोष्टींना जाणून घेणे तुमच्यासाठी महत्वाचे नसते. तुम्ही फक्त एवढी आठवण ठेवा की असे कोणते ज्ञान आहे जे की तुम्हाला तुमच्या गोल्स पर्यंत पोहोचू शकते, आणि ते गोल्स मिळवण्यासाठी कर्मफळाची आशा न करता तुम्ही सतत काम करत राहा. त्या गोल्सला अचीव करण्याचे प्रयत्न करत राहा. अध्याय 11 विश्वरूप दर्शन. भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये आपण देवाच्या विशाल रूपाबद्दल जाणून घेणार आहोत. अर्जुन म्हणाले, हे कृष्ण, तुम्ही दिलेल्या ज्ञानामुळे माझे सर्व संभ्रम दूर झाले आहेत, पण जर संभव असेल तर मी तुमचे महान रूप पाहू इच्छितो. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, अवश्य अर्जुन, परंतु तू एका मनुष्याच्या डोळ्याने
हे सर्व पाहू शकणार नाही, त्यामुळे मी तुला बघण्यासाठी दिव्य डोळे देतो. यानंतर अर्जुनाने जे पाहिले ते वास्तवापेक्षा खूपच वेगळे होते. परमेश्वराचा ना कुठे आरंभ होता, ना कुठे मध्य होता, ना कुठे अंत होता. परमब्रह्मामधून एवढा प्रकाश निघत होता जो की हजारो सूर्यामधून देखील निघू शकत नव्हता. अर्जुनाने खूप प्रकारच्या संसाराला श्रीकृष्णामध्ये समाविष्ट बघितले. अर्जुन हात जोडून भगवान श्रीकृष्णाला म्हणाले, हे प्रभू, मी तुमच्या शरीरामध्ये पूर्ण देवांना आणि पूर्ण मनुष्यांना बघत आहे, परंतु तुमच्या शरीराची ना काही सुरुवात दिसत आहे, ना काही मध्य दिसत आहे, ना अंत दिसत आहे. तुमच्यामध्ये सर्व प्रकारचे अस्त्र आणि शस्त्र आहेत, सर्व प्रकारचे प्रकाश आणि सूर्य आहेत. स्वर्ग आणि पृथ्वीमधील पूर्ण आकाश जसे की तुमच्याकडूनच भरलेले आहे. खूप साऱ्या देवांचे समूह तुमच्यामध्ये प्रवेश करत आहेत. काही तुमची प्रार्थना करत आहेत, तर काही लोक घाबरून तुम्हाला हात जोडून उभे आहेत. तुमचे अनंत हात, पाय, डोळे, पोट आणि तोंडावाल्या रूपाला बघून मी व्याकुळ होत आहे. पांडव आणि कौरवांची पूर्ण सेना आणि योद्ध्यांचा अंत होऊन मी त्यांना तुमच्यामध्ये विलीन होताना बघत आहे. तुमचे या प्रकारचे दिव्य रूप या ब्रह्मांडाला एक विशेष प्रकारची ऊर्जा देत आहे. हे कृष्ण, एवढ्या रूपामध्ये तुम्ही कोणते आहात? मला तुम्हाला ओळखता येत नाही. यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुन, मी प्रत्येक ठिकाणी आहे आणि मी या योद्ध्यांचा काळ आहे. या सेनेच्या योद्ध्यांना नष्ट करण्यासाठी मी प्रकट झालो आहे. या योद्ध्यांची मृत्यू तर मी अगोदरच लिहिली आहे, परंतु अर्जुन, तू यांच्या मृत्यूचे फक्त कारण आहेस. मारणारा तर स्वयं मीच आहे. अर्जुन आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हे भगवान, तुमचे हे रूप पाहून मला हे समजले आहे की देवांसारखे आत्मा तुमची पूजा का करतात. तुम्ही सत्याच्या आणि असत्याच्या देखील पलीकडील आहात. तुम्हीच या जगाचे पालन करता आणि विनाश करता आहात. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. तुम्हाला प्रत्येक दिशेकडून नमस्कार, कारण तुमची कुठेच सुरुवात नाही, तुमचा मध्य देखील नाही आणि अंतही नाही. हे प्रभू, मी कळत नकळत तुम्हाला भाऊ, मित्र आणि कृष्ण म्हटले आहे आणि खूप वेळा लोकांसमोर मी तुमची मजाक केली आहे. मला तुमच्या या सत्याची जाणीव नव्हती, त्यामुळे जर शक्य असेल तर तुम्ही मला माफ करा. मी तुम्हाला वंदन करतो. वडील जसे मुलाला, मित्र जसे मित्राला माफ करतो, तसे तुम्ही मला माफ करा. तुमचे हे रूप पाहून मी आनंदित पण होत आहे आणि घाबरत पण आहे. त्यामुळे कृपा करून आता तुम्ही तुमचे प्रसिद्ध चतुर्भुज रूप दाखवा. मी तुम्हाला मुकुट, गदा आणि चक्रासोबत बघू इच्छितो. यावर श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुन, मी तुला माझे ते रूप दाखवले जे की आजपर्यंत कोणीच मनुष्य बघू शकला नाही आणि बघणारही नाही. माझ्या या अनंत आकाराला बघून तू व्याकुळही होऊ नको आणि आश्चर्यचकित होऊ नको. आणि आता तो तुझ्या इच्छेनुसार माझे चतुर्भुजी रूप बघ. या प्रकारे भगवान श्रीकृष्णाने आपले चतुर्भुजी रूप दाखवून अर्जुनाचे धैर्य वाढवले आणि आनंदी स्वरूपाने तयार झालेली अर्जुनाची व्याकुळता दूर केली. यावर अर्जुन म्हणाले, हे कृष्ण, तुमच्या या रूपाला बघून मी पुन्हा शांत झालो आहे. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुन, तू आज जे चतुर्भुज रूप बघितले आहे ते खूपच दुर्मिळ आहे आणि याला बघण्यासाठी देवही तडपून जातात. हे चतुर्भुज रूप कोणत्याही यज्ञाने, ज्ञानाने, तपाने आणि वेदाने बघितले जाऊ शकते. परंतु अर्जुन, तुझ्यासारखे जे माझे परमभक्त आहेत, कर्तव्य पारायण आहेत, जे कोणत्याच गोष्टीची लालच करत नाहीत आणि ते शेवटी माझ्यातच विलीन होतात. त्यामुळे अर्जुन, मी आज तुला माझे हे रूप दाखवले आहे. मित्रांनो, भगवद्गीतेच्या या अध्यायामधून तुम्ही हे शिकू शकता, जर आपण आपल्या मेहनतीच्या रस्त्यावर बरोबर असलो तरीही खूप वेळा आपल्याला आपल्या यशावर विश्वास बसत नाही. आपल्याला माहीतच नसते की आपण एवढी मेहनत केली आहे. जेव्हा यश मिळते तेव्हा आपल्याला वाटते की हे तर खूप मोठे आहे, आपण एवढी मेहनत तर केलीच नव्हती. पण मित्रांनो, महान लोकांचा हा एक गुण आहे, ते मेहनत करतात पण त्यांना एवढेही माहीत नसते की ते किती मेहनत करत आहेत आणि हे त्यांचा मोठेपणा दर्शविते. अध्याय 12, भक्तियोग. मित्रांनो, भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की आपल्या ध्येयावर आपण कसे अडून राहू. एका विद्यार्थ्याला काय केले पाहिजे. अर्जुन म्हणाले, हे कृष्ण, तुम्हाला काय म्हणून तुमची पूजा केलेली आवडेल, रूप की निराकार. श्रीकृष्ण म्हणाले, जो भक्त एकाग्रतेने आणि पूर्ण श्रद्धेने परमेश्वराची पूजा करतो तो मला योगीमध्ये श्रेष्ठ वाटतो. परंतु जो भक्त आपल्या इंद्रियांना नियंत्रित करून मन आणि बुद्धीच्या पलीकडे
माझ्या अविनाशी रूपाकडे ध्यान लावतो तो मलाच प्राप्त होतो. जो भक्त आपल्या कर्माला माझ्यामध्येच अर्पण करून चिंतन करतो तो देखील मलाच प्राप्त होतो. त्यामुळे अर्जुन, तू देखील तुझे मन माझ्यामध्येच लाव. आणि जर तुला मनाला नियंत्रित करणे संभव नाही, तू योगाद्वारे मला प्राप्त करण्याचा प्रयत्न कर. ज्याचा राग आणि सर्व द्वेष संपून गेलेले आहेत तोच भक्त मला सर्वात जास्त आवडतो. अभ्यासापेक्षाही ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षाही परमेश्वराचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानाहूनही श्रेष्ठ आहे सर्व कर्माचा त्याग करणे. आणि सर्व कर्माचा त्याग केल्याने लगेच शांती मिळते. जो व्यक्ती प्रत्येक प्रकारचे सुख दुःख, शत्रू आणि मित्र, नफा आणि तोटा, मोह आणि इच्छा सर्व प्रकारांमधून मुक्त आहे आणि सर्वांना एकसारखी वागणूक देतो, ज्याने आपल्या मनाला आणि इच्छाशक्तीला पूर्णपणे नियंत्रित केले आहे तोच देवासाठी सर्वश्रेष्ठ आहे. जो निंदेला आणि प्रसन्नतेला एक समान समजतो, जो कोणत्याही ठिकाणी काहीही खाऊन राहू शकतो तो भक्त मला सर्वात श्रेष्ठ वाटतो. आणि त्यामध्ये सुद्धा जो निष्काम भावाने आपले कर्म आणि माझी सेवा करतो तो भक्त मला अतिप्रिय आहे. मित्रांनो, या अध्यायामध्ये आपल्याला हे शिकायला मिळते, एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये काही मोठे करायचे आहे त्याला कमी खायला पाहिजे आणि प्रत्येक प्रकारच्या इमोशनमध्ये हाच विचार केला पाहिजे की स्वतःचे स्वप्न कसे पूर्ण करता येईल. अध्याय 13 प्रकृती पुरुष विभाग योग. भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे आपल्या कामामुळे रिझल्ट तयार होतो. श्रीकृष्ण म्हणाले, हे शरीर एका क्षेत्राप्रमाणे आहे आणि जो याला जाणतो तो क्षेत्रज्ञ. क्षेत्र म्हणजेच शेत. ज्याप्रमाणे आपण शेतामध्ये बी टाकतो त्याचप्रमाणे योग्य वेळ आल्यावर ते आपल्याला फळ देते. त्याचप्रमाणे आयुष्यात ज्या प्रकारच्या कर्माचे बियाणे मनुष्य टाकतो आणि ते बी योग्य वेळी त्याच प्रकारचे फळ देते. त्यामुळे आपल्या शरीराला क्षेत्र म्हटले आहे. हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे ज्ञान विद्वानाद्वारा वेगवेगळ्या प्रकारे सांगितले जाते आणि या ज्ञानामध्ये 5 महाभूत म्हणजेच पृथ्वी, अग्नी, पाणी, वारा आणि आकाशाला मिळून मन, बुद्धी, अहंकार आणि सर्व इंद्रिय देखील समाविष्ट आहेत. त्याचबरोबर यामध्ये सुख, दुःख, शरीर, धैर्य आणि विकार देखील समाविष्ट आहेत. अर्जुन, आता तुला मी परमब्रह्मांना प्राप्त करण्याचे ज्ञान काय आहे याबद्दल सांगेन. एखाद्या माणसाला एखाद्या प्रकारची योग्यता असल्यानंतर त्याला त्या योग्यतेचा घमंड नसला पाहिजे. कोणत्याही प्राण्याला त्रास नाही दिला पाहिजे. दुसऱ्याप्रती क्षमाभाव असला पाहिजे. गुरूंची सेवा केली पाहिजे. मनामध्ये आणि बोलण्यामध्ये सरळता असली पाहिजे. मनावर आणि पूर्ण इंद्रियावर नियंत्रण असले पाहिजे. कोणत्याच भावनांच्या आहारी नाही गेले पाहिजे. पुत्र, पत्नी, घर आणि संपत्ती यामध्ये मोह नसला पाहिजे. चांगल्या आणि वाईट परिस्थितीमध्ये मन शांत आणि स्थिर असले पाहिजे. लालची लोकांपासून दूर राहिले पाहिजे. एकांतवासामध्ये मनाचे शुद्धीकरण केले पाहिजे. परमेश्वरामध्ये पूर्णपणे समर्पण आणि ध्यान असले पाहिजे. हे अर्जुन, मी आता तुला परमब्रह्माविषयी सांगतो. तो सर्वव्यापी आहे. तो सर्व इंद्रिय असून सुद्धा इंद्रिया विना आहे आणि तो निर्गुण असून सर्व गुण संपन्न आहे. तो सजीवामध्ये निर्जीव आहे. तो दूर आहे आणि जवळ सुद्धा आहे. तरीही त्याला आपण जाणून घेऊ शकत नाही. ब्रह्माप्रमाणे जीवन उत्पन्न करतो, विष्णूप्रमाणे त्याचे पालन करतो आणि शंकराप्रमाणे विनाश करतो. तो वेगवेगळ्या काळामध्ये असून सुद्धा सारखाच आहे आणि एका काळात असून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा आहे. तो परमब्रह्मापेक्षाही मोठा आहे आणि तो सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये राहतो. हे अर्जुन, या प्रकृती पुरुषाचा देखील कोणताच आरंभ नाही. प्रेम आणि घृणा आणि तिन्ही प्रकारचे गुण सत, रज आणि तम देखील या प्रकृतीमधूनच येतात. काम करणारे इंद्रिय देखील या प्रकृतीमधूनच येतात. या संसारात जन्मलेला व्यक्ती या सांसारिक गुणाचा उपभोग घेतो आणि याच गुणांच्या उपयोगानुसार त्यांचा जन्म आणि मृत्यू ठरतो. याच प्रकारे जो मनुष्य या पुरुष आणि प्रकृतीच्या ज्ञानाला जाणतो तो कर्म करताना देखील मलाच प्राप्त होतो. माझ्यासारख्या परमात्म्याला मनुष्य कोणत्या न कोणत्या प्रकारे प्राप्त करतो. परंतु जे मंद बुद्धी असतात ते या ज्ञानाला न ऐकून प्रकृतीची जाणीव न ठेवून मृत्यूलोकी प्राप्त होतात. जो मनुष्य
सर्व कर्मांना प्रकृतीने होणारे मानतो तो आपल्या आत्म्यावर ताबा घेऊन परमेश्वराची प्राप्ती करतो. हे अर्जुन, ज्याप्रमाणे आकाशातील पदार्थ खूप पातळ असतो त्यामुळे तो दूषित होत नाही, त्याचप्रमाणे शरीरातील आत्मा शरीरामध्ये सूक्ष्मपणे राहते त्यामुळे ती कधीच दूषित होत नाही. पुरुष, चेतना आणि या प्रकृतीच्या ज्ञानाने तू देखील मलाच प्राप्त होऊन जा. मित्रांनो, या अध्यायामध्ये खूपच सखोलपणे सांगितले आहे की आपल्याच कामाने आपल्याला आनंद किंवा दुःख मिळते. समजा आपले शरीर एका शेताप्रमाणे आहे आणि आपण आहोत या शेताचे शेतकरी. आपण ज्या प्रकारचे बी लावू त्याच प्रकारचे फळ आपल्याला योग्य वेळी मिळते. आपल्या आजच्या कर्मावरूनच हे ठरते की आपल्याला भविष्यात काय मिळणार आहे. अध्याय 14 गुणत्रय विभाग योग. भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे हे जग आणि आपला स्वभाव 3 गुणांमध्ये विभागला गेला आहे. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुन, आता मी तुला या संसारातील 3 गुणाबद्दल सांगतो जे की आपल्या आत्म्याला शरीरासोबत बांधून ठेवतात. त्यांना जाणून घेऊन कुणीही मला प्राप्त करू शकतो. ही भौतिक प्रकृती 3 गुणांनी बनलेली आहे, सत्व, रज आणि तम. सत्व गुण या 3 गुणांमध्ये श्रेष्ठ आहे. तो ज्ञानाला आणि आनंदाला जोडतो. रजोगुण कामना आणि आसक्तीपासून निर्माण होतो जो की कर्म आणि त्यांच्या फळासोबत बांधून ठेवतो. तमगुण माणसाला भोगविलास, आळस आणि निद्रेसोबत बांधून ठेवतो. हे अर्जुन, सत्वगुण सुख देतो, रजोगुण कर्म करून घेतो आणि तमोगुण मनुष्याला त्याच्या स्थितीपासून खाली पाडतो. कोणत्याही 2 गुणांना नियंत्रित केले तर 3ऱ्या गुणांची प्राप्ती होते. ज्यावेळी मनामध्ये शांती आणि ज्ञान वाढलेले दिसेल त्यावेळी असे समजले पाहिजे की सत्वगुण वाढत आहे. ज्यावेळी मनामध्ये लालच आणि स्वार्थीपणाचा आभास होत असेल त्यावेळी रजोगुण वाढत आहे. ज्यावेळी मनामध्ये अंधार, आळस आणि निद्रा असेल त्या माणसामध्ये तमोगुण असतो. सत्वगुणामध्ये मरणारा माणूस परमात्म्याला प्राप्त होतो, तर रजोगुणामध्ये मरणारा माणूस परत जन्म घेऊन याच पृथ्वीवर येतो आणि तमोगुणावाला माणूस पुढच्या जन्मामध्ये वीटपतंग बनतो. सात्विक कर्माचे परिणाम आहे सुख, राजस कर्माचे परिणाम आहे दुःख आणि तामस कर्माचे परिणाम अज्ञान असते. त्या व्यक्तीला माहीत असते की हेच 3 गुण त्यांच्याकडून सर्व कामे करून घेतात. तेव्हा तो आपल्या कर्मापासून आणि या भौतिक संसारातून मुक्त होतो आणि त्याप्रमाणे सोने, माती आणि दगडाला एक समान समजणारा व्यक्ती परमब्रह्मामध्ये म्हणजे मलाच प्राप्त होतो. मित्रांनो, हे 3 प्रकार सात्विक, राजस आणि तामस हे आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये खूप उपयोगाचे आहेत. तुम्ही कष्ट करूनही काहीच अपेक्षा ठेवणार नाही तर तुम्ही नेहमी आनंदी राहाल. एखाद्या चांगल्या परिणामांची आठवण ठेवून जर तुम्ही प्रयत्न करत आहात तर याची खात्री नाही की तुम्हाला आनंद होईल की दुःख होईल. जर तुम्ही एखाद्याचे नुकसान करून कर्म केले तर निश्चित आहे की तुम्हाला दुःख नक्कीच होईल. अध्याय 15 पुरुषोत्तम योग. मित्रांनो, भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये हे सांगितले आहे की हा संसार कसा एक प्रकारची मोहमाया आहे आणि आपण त्यामध्ये गोंधळून जातो. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे चक्र एका वडाच्या उलट्या झाडासारखे आहे, ज्यांची मुळे वर आहेत तर फांद्या आणि पाने खालच्या बाजूला आहेत. पाने वेदांना दाखवतात आणि फांद्यांच्या शेवटी जे फळ येते ते कर्माच्या फळाप्रमाणे आहे. याच्या ज्या फांद्या आहेत त्या 3 प्रकारचे गुण म्हणजेच सत्व, रज आणि तम गुणांनी बनलेल्या आहेत आणि मुळामध्ये स्वय भगवान विराजमान आहेत. त्या वृक्षाच्या फांद्यांच्या शेवटी नवीन पालवी माणसांच्या इच्छांना दर्शविते. हा वृक्ष जसा अवाढव्य पसरलेला आहे की जसा की ज्ञानाच्या अभावाने माणूस यामध्ये गोंधळून जातो आणि जो या झाडाच्या रस्त्याला समजून घेतो तो परमात्म्याला प्राप्त होतो. त्यामुळे या मायारूपी वडाच्या झाडाला ज्ञानाच्या कुऱ्हाडीने कापून योग्य प्रकारे योगाचे पालन करून परमब्रह्माला शोधले पाहिजे. आणि ज्यांचे मान, मोह, सम्मान सर्व नष्ट झाले आहेत, बुद्धी स्थिर झाली आहे, तो पुरुष यामधून मुक्त होऊ शकतो. हे अर्जुन, या मानवाच्या शरीरामध्ये आत्मा हा माझाच अंश आहे. हा आत्मा मृत्यूनंतर दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. हे शरीर कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि मनाने या इंद्रियांचा
आणि वासनांचे सेवन करते आणि हे फक्त ज्ञानी माणसेच जाणून घेऊ शकतात. या भौतिक संसारामध्ये शरीर नाशवंत आहे आणि आत्मा अविनाशी आणि या सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे तो म्हणजे परमात्मा, जो की सर्व लोकांचे पालन पोषण करतो. त्यामुळे मीच पुरुषोत्तम आहे. मित्रांनो, या अध्यायामध्ये आपण हे बघितले आहे की आपण आयुष्यात खूप वेळा त्या गोष्टीच्या मागे लागतो आणि ज्यांना मिळून सुद्धा आपली इच्छा पूर्ण होत नाही. आपण जेवढ्या इच्छा पूर्ण करतो तेवढ्याच इच्छा परत वाढतात. ज्या माणसाला आयुष्यात काही मोठे करायचे आहे त्या माणसाला आपल्या सर्व इच्छांच्या जाळ्याला तोडून टाकले पाहिजे, तेव्हाच तो या गोंधळात टाकणाऱ्या झाडापासून परमात्म्याला म्हणजे सक्सेसला शोधू शकेल. अध्याय 16 दैवी सूरसंपत योग. मित्रांनो, भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायात हे सांगितले आहे की माणसाचे कोणते 2 स्वभाव आहेत. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुन, या भौतिक संसारामध्ये 2 प्रकारचे स्वभाव आहेत. एक म्हणजे दैवी स्वभाव आणि दुसरा म्हणजे राक्षसी स्वभाव, म्हणजेच देवासारखे आणि राक्षसासारखे. अगोदर मी तुला दैवी स्वभावाबद्दल सांगतो. कधीच भीती न करणे, आपल्या मनाला शांत ठेवणे, नेहमी देवाची आठवण करणे, आपल्या इंद्रियांना नियंत्रित ठेवणे, धर्मग्रंथाचे वाचन करणे, कोणत्याच जीवाला त्रास न देणे, प्रत्येक भावामध्ये समप्रमाणात राहणे, सर्व जीव आत्म्यांना बरोबर समजणे, कधीच राग न करणे, कधी मोह न करणे, क्षमा करणे, धैर्य ठेवणे आणि आपल्या गुणांचा अभिमान बाळगणे, हा दैवी स्वभाव आहे. आता मी तुला राक्षसी स्वभाव सांगतो. अहंकार, राग, संसाराचा मोह, तिरस्कार, अज्ञान आणि शरीराला इंद्रियाच्या नियंत्रणात ठेवणे, हा राक्षसी स्वभाव आहे. राक्षसी स्वभावावाले ना कधी सन्मान देऊन बोलतात ना कधी खरे बोलतात. वाईट कर्मांनी यांचा स्वभाव पूर्णपणे नष्ट होऊन बुद्धी मंद झालेली आहे, जे बहुतेक संसारामध्ये विनाशाचे कारण झाले आहेत. या व्यक्तींच्या इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत. त्या व्यक्तींचे सुख फक्त इंद्रियापुरतेच मर्यादित आहे. ते नेहमी काही ना काही मिळवण्यामध्ये गुंतलेले असतात. ते काम करणारे स्वतःला म्हणतात ते फक्त दाखवण्यासाठीच धर्म आणि दान करतात. दैवी स्वभावाने मुक्तता मिळते तर राक्षसी स्वभावाने बंधन उत्पन्न होते. राक्षसी स्वभावाच्या लोकांना तर मी नेहमी राक्षसामध्येच जन्म देतो, त्यामुळे राक्षसी लोक नेहमीच खाली पडत असतात. हे अर्जुन, काम, क्रोध आणि लोभ हेच 3 नरकाची दारे आहेत. त्यामुळे याला जेवढ्या लवकर सोडता येईल तेवढ्या लवकर सोडले पाहिजे. जो मनुष्य याला सोडून देतो तो शेवटी माझ्याच आश्रयामध्ये येतो. त्यामुळे अर्जुन, तू देखील शास्त्रासोबत दैवी स्वभावाला प्राप्त करून समोर चाल. मित्रांनो, या अध्यायाचा अर्थ तर तुमच्या लक्षात आलाच असेल. 3 निगेटिव्ह फॅक्टर सांगितले आहेत. वासना आणि लोभ हे सर्वात मोठे शत्रू आहेत आणि यापासून थोडे सांभाळून राहा. अध्याय 17 श्रद्धात्रय विभाग योग. अर्जुन म्हणाले, हे कृष्ण, जो मनुष्य शास्त्रांना सोडून देवाची पूजा करतो तो कोण आहे, सात्विक, राजस की तामस? त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुन, जो मनुष्य पूजा करताना जसे विचार ठेवतो तो त्याच प्रकारे सात्विक, तामसी आणि राजस बनतो. सात्विक लोक देवांना पूजतात, राजस यक्ष आणि राक्षसाला, तर तामस प्रेतांना. जो मनुष्य शास्त्रापासून दूर राहून सुद्धा मनातून कठीण निर्णय घेतो आणि कर्म करतो आणि कर्मालाच तो तप मानून करतो, तो देखील या भौतिक संसारातून मुक्त आहे. ज्या प्रकारे भोजन सुद्धा सात्विक, राजस आणि तामस असते, त्याचप्रमाणे यज्ञ, तप आणि दान देखील 3 प्रकारचे असतात. फळांनी घेतलेले भोजन सात्विक असते. खूप तिखट, खूप गोड, खूप खारट जेवण राजस असते. दुर्गंधीवाले, बिना रसाचे आणि अर्धवट शिजवलेले भोजन तामस असते. त्याचप्रमाणे यज्ञामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला यज्ञ आणि कोणत्याही फळाची इच्छा न केलेला यज्ञ सात्विक असतो. केवळ फलप्राप्तीसाठी केलेला यज्ञ राजस असतो. शास्त्राविरुद्ध, दानरहित आणि श्रद्धेरहित केलेला यज्ञ तामस असतो. त्याचप्रमाणे तपामध्ये असे तप जो फळांची इच्छा न करता केलेले असते त्याला सात्विक तप म्हणतात, तर एखाद्या वस्तूच्या प्राप्तीसाठी केलेल्या तपाला राजस तप म्हणतात आणि एखाद्याचे वाईट करण्यासाठी केलेले तप हे तामस तप असते. त्याचप्रमाणे दानामध्ये स्वतःला श्रेय न देता
जे आवश्यक असेल ते ज्ञान कर्तव्य समजून केले असेल तर त्याला सात्विक दान म्हणतात. जसे की भुकेल्यांना अन्न देणे, वस्त्रहीनांना वस्त्र देणे आणि दुष्काळी भागात अन्नदान करणे. जे दान फळाची इच्छा करून स्वतःचा मान वाढवण्यासाठी, स्वर्ग प्राप्तीसाठी आणि धनाच्या बदल्यापती उपकाराची अपेक्षा ठेवून केलेल्या दानाला राजस दान म्हणतात. जे दान आदर न करता कुणाचा अपमान करून जबरदस्तीने दिले जाते किंवा एखाद्या अयोग्य व्यक्तीला दिले जाते तर त्या दानाला तामस दान म्हणतात. पूर्ण श्रद्धेने कोणत्याही फळाची इच्छा न करता आणि जगाचे कल्याणाकरता केलेला यज्ञ आणि दान मनुष्याला या भौतिक संसारातून मुक्त करून माझ्यामध्येच विलीन करते. मित्रांनो, या अध्यायात आपण हे बघितले आहे की प्रत्येक कर्माचे 3 प्रकार असतात आणि या कर्मांना करताना आपल्या मनामध्ये जी भावना असते तसाच आपला हेतू असतो आणि त्याचप्रमाणे आपल्याला फळ मिळते. आणि हे 3 प्रकार आहेत सत, रज आणि तम. सतगुण हा सर्वात चांगला असतो. सतगुणाचा अर्थ असा आहे की तुम्ही जे काम कराल ते एकदम इमोशनली स्थिर राहून त्या कामाच्या रिझल्टची चिंता न करता आणि ते काम करण्याचे क्रेडिट न घेता मनाची शुद्धता आणि या जगाच्या कल्याणासाठी करा. परंतु आजच्या काळामध्ये आपल्या गोल्सला अचीव करण्यासाठी आपण जे काम करतो त्या कामाच्या शेवटी आपल्याला रिझल्ट पाहिजे असतो. भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की आपल्या दुःखाचे आणि आपले काम बिघडण्याचे हेच सर्वात मोठे कारण आहे. हेच कारण आहे ज्यामुळे आपण त्याच्या रिझल्ट विषयी विचार करून परेशान होतो. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही देखील या सतगुणाच्या मार्गाने चाला. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये आपण हे जाणून घेणार आहोत त्याग आणि संन्यास एकच आहेत की वेगवेगळे आहेत. आणि या अध्यायामध्ये या पूर्ण भगवद्गीतेचा सारांश देखील आपण बघणार आहोत. त्यामुळे या अध्यायाला अत्यंत काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत तुम्ही ऐकले पाहिजे. अर्जुन म्हणाले, हे कृष्ण, मी त्याग आणि संन्यासाविषयी जाणून घेऊ इच्छितो. या जगामध्ये काही लोक कर्मफळालाच सोडण्याला त्याग म्हणतात आणि जर कर्मालाच सोडले तर त्याला संन्यास म्हणतात. काही लोक कर्मांना सर्व सुख दुःखाचे कारण समजून त्याचा त्याग करायला सांगतात आणि काही लोक सांगतात की यज्ञ, तप आणि दानवाल्या कर्माचा त्याग कधीच करू नये. त्यामुळे अर्जुन, तू माझ्याकडून त्याग आणि संन्यासाला व्यवस्थित समजून घे. या दोघांमधील मी तुला त्यागाविषयी अगोदर सांगतो, कारण हा त्याग देखील 3 प्रकारचा असतो: सात्विक, राजस आणि तामस. यज्ञ, तप आणि दान हे तिन्ही त्यागायोग्य नाहीत. कोणत्याही फळाची इच्छा न करता केलेला यज्ञ, तप आणि दान यालाच सात्विक त्याग म्हणतात. म्हणजेच शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे कर्म आणि धर्म त्यामध्ये फळ आणि आसक्ती नसेल यालाच सात्विक त्याग म्हणतात. माणूस हे समजून त्या सर्व कर्माचा त्याग करेल की हे कर्मच सर्व दुःखाचे कारण आहे तर या त्यागाला राजस त्याग म्हणतात. एखाद्या मोहाच्या कारणामुळे कर्माचा त्याग केला तर त्या त्यागाला तामस त्याग म्हणतात. जो व्यक्ती कामाशी प्रेम करत नाही किंवा त्याचा द्वेषही करत नाही तोच बुद्धिवान व्यक्ती खरोखर त्यागी आहे. मनुष्याने कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा तो कर्माला पूर्णपणे सोडू शकत नाही, जसे की श्वास घेणे. त्यामुळे कर्माच्या फळाला सोडण्यालाच त्याग म्हणतात. जे लोक कर्म फळाचा त्याग या भौतिक संसारामध्ये करत नाहीत त्यांचे कर्मफळ मृत्यूनंतरही त्यांचा पाठलाग करणे सोडित नाही. हे अर्जुन, मनुष्य मन, वाणी आणि शरीराने जे चांगले किंवा वाईट काम करतो ते 5 प्रकारचे असते: करणाऱ्याद्वारा, त्याच्या शरीराद्वारा, ज्ञान इंद्रियद्वारा, कर्म इंद्रियद्वारा किंवा त्याच्या पूजनीय देवाद्वारा. ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञेय या 3 प्रकारच्या कर्म प्रेरणा आहेत. कर्ता, कारण आणि क्रिया हे 3 प्रकारचे कर्मसंग्रह आहेत. हे अर्जुन, ज्ञान, कर्ता आणि कर्म हे देखील 3 प्रकारचे आहे. ज्या ज्ञानामध्ये परमात्म्याला अनंत आणि अमर मानले जाते ते ज्ञान सात्विक आहे. ज्या ज्ञानामध्ये परमात्म्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते ते राजस ज्ञान आहे. आणि जे ज्ञान सात्विक ज्ञान आणि राजस ज्ञानाच्या पलीकडे आहे तर ते तामस ज्ञान आहे. जे काम कर्मफळाच्या इच्छेविना आणि श्रद्धेने केले जाते त्याला सात्विक कर्म म्हणतात. जे कर्म काही मिळवण्यासाठी केले जाते ते राजस आहे आणि जे कर्म कोणाचे नुकसान करण्यासाठी केले जाते
त्याला तामस कर्म म्हणतात. बुद्धी आणि संकल्प देखील 3 प्रकारचे असतात, सात्विक, राजस आणि तामस. कर्म करणाऱ्यांची बुद्धी आणि संकल्प सात्विक, राजस आणि तामस असतो. हे अर्जुन, सुख देखील 3 प्रकारचे असतात. काहीच कर्मफळाची आशा न ठेवता परमब्रह्मामध्ये मन लावून मिळणारे सुख सात्विक सुख असते. बल, बुद्धी, शक्ती आणि राज्य यांची प्राप्ती राजस सुख आहे. झोप, आळस आणि वासना हे तामस सुख आहे. या ब्रह्मांडामध्ये या 3 प्रकारापेक्षा वेगळे अजून दुसरे काहीच नाही. हे अर्जुन, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 जणांचे कर्म त्यांच्या गुणांच्या आधारे वाटलेले आहे. आपले मन आणि इंद्रियावर नियंत्रित ठेवणे, सर्व प्राणी मात्रांचे भले करणे, धर्माचे पालन करणे, विना कर्त्या भावाने कर्म करणे, ईश्वरामध्ये मन लावणे, हे सर्व गुण ज्यांच्यामध्ये असतात त्याला ब्राह्मण म्हटले पाहिजे. बल, बुद्धी, दान, वीरता, शासन हे सर्व क्षत्रियांचे कर्म आहेत. शेती आणि व्यापार हे वैश्याचे काम आहे आणि या सर्व वर्णांची सेवा करणे हे शूद्राचे काम आहे. हे अर्जुन, दुसऱ्याच्या कर्म आणि धर्मापेक्षा तर चांगले आहे. जरीही कमी गुणावाला असला तरीही आपलाच धर्म आणि कर्म आपण निभावले पाहिजे आणि असे करणे मोक्षाचा दरवाजा उघडतो. कर्मामध्ये काहीतरी कमतरता तर राहतच असते, तरीही आपण स्वतःचे कर्म करणे कधीच सोडू नये. अर्जुन, या प्रकारे एखादा व्यक्ती परमात्म्याला कसा प्राप्त करतो ते मी तुला थोडक्यात सांगतो. नेहमी छोटे भोजन करणारा, धर्म निभावणारा, इच्छांचा त्याग करून एकांतामध्ये ज्ञानाचे अध्ययन करणारा, मन, वाणी आणि शरीराला नियंत्रणामध्ये ठेवणारा, फायदा, तोटा, सजीव, निर्जीव, मित्र, शत्रू या सर्वांना बरोबर समजणारा, घमंड बोल आणि कोणत्याही मोहाशिवाय शांततेने ईश्वराला प्रेम आणि अनंत भक्ती करणारा, तोच मला प्राप्त करतो. या प्रकारचा योगी ना कोणती आशा करतो, ना स्वतःला किंवा दुसऱ्याला दोष देतो, ना एखाद्या सुख आणि दुःखामध्ये विचलित होतो. या प्रकारचा कर्मयोगी कर्म करून सुद्धा स्वतःला कर्ता समजत नाही, तर तो ईश्वरालाच आपला कर्ता समजतो. अर्जुन, या प्रकारे तू देखील या गोष्टींना समजून आपला धर्म आणि आपले कर्म पार पाडशील तर तू देखील परब्रह्माला पावन होशील. आणि तू हे बोलून की मी हे करणार नाही आणि माझ्या ज्ञानाला स्वीकारणार नाही, तू तुझ्या धर्म, कर्म आणि परमार्थापासून भटकून जाशील आणि नष्ट होऊन जाशील. हे अर्जुन, तुझ्यामध्ये देखील मीच आहे. त्यामुळे सर्व मोह तोडून आणि या मायाजाळाच्या बाहेर निघून आपले धर्म आणि कर्म युद्ध कर. अशाने तू देवाच्या धामामध्ये उंच स्थान मिळवशील. हे अर्जुन, मी तुला पूर्ण रहस्यमय आणि गोपनीय ज्ञान तुला चांगल्या प्रकारे सांगितले आहे. तरीही आता तुला जे करायचे आहे ते तू कर. अर्जुन, तू मला खूप प्रिय आहे, त्यामुळे तू माझाच भक्त बन आणि मलाच नेहमी प्रणाम कर. मी प्रतिज्ञा करतो की असे केल्याने तू माझ्याजवळच येशील. आणि तरीही तुला वाटत असेल की तू पाप करत आहेस, जेव्हा तू माझ्याच शरणामध्ये येशील तेव्हा मी तुझे सर्व पाप माफ करेल. यामुळे तू दुःखी होऊ नको. अर्जुन, या दिव्य ज्ञानाला त्या व्यक्तीला सांगू नको ज्याला हे ज्ञान ऐकायचे नाही, भक्ती आणि कर्म करू इच्छित नाही आणि परमात्म्यामध्ये दोष काढत राहतो. परंतु तू माझ्या कोणत्याही भक्ताला माझा प्रिय भक्त समजून हे ज्ञान सांगशील तर तो भक्त या संसारामध्ये माझा सर्वात प्रिय भक्त असेल. या भगवद्गीतेच्या ज्ञानाला समजून घेणे हेच वास्तविकपणे ज्ञानयज्ञ आहे आणि या ज्ञानयज्ञाने देखील कुणीही मला प्राप्त करू शकतो. हे अर्जुन, तू आता मला सांग की तुझे अज्ञान मिटले आहे का? अर्जुन उठून म्हणाले, हे परब्रह्म श्री कृष्ण, तुम्ही सांगितलेले संपूर्ण ज्ञान मी माझ्या बुद्धीमध्ये बसवून ठेवले आणि आता मी स्थिर आहे. जसे तुम्ही मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे मी माझ्या धर्माचे आणि कर्तव्याचे पालन करीन. मित्रांनो, तुम्हाला देखील कितीही अडचणी येऊ द्या, जो माणूस भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या या गोष्टीचे पालन करतो, या गोष्टींना आपल्या जीवनामध्ये आचरणात आणतो, ना केवळ त्याच्या पूर्ण समस्या संपून जातात तर त्याला जगण्याचा आणि आपल्या स्वप्नांना मिळवण्याचा मार्ग सापडतो. काही लोक हे पण सांगतात की भगवद्गीतेचे ज्ञान तर हिंदू धर्माचा ग्रंथ आहे, पण भगवान श्रीकृष्णाने स्वतः म्हटले आहे की व्यक्ती जाती
आणि धर्माने नाही गुणाने योगी असते. आजची ही दुनिया कर्मभूमी आहे. कर्म आणि मेहनतीचा सिद्धांत सर्वांसाठी एकच आहे. त्यामुळे या गीतेच्या ज्ञानाला परत परत ऐका. प्रत्येक वयाच्या पुरुषांना आणि महिलांना ऐकवा, जेणेकरून तुम्ही तुमच्या कर्मस्थळाचे अर्जुन बनून तुम्ही तुमचे लक्ष्य प्राप्त कराल. जय श्री कृष्ण.